IVM. हाय, वेलकम टू गोल गप्पा विथ तृप्ती खामकर. ऑफकोर्स आज परत एकदा बुधवार आहे, पण आजचा बुधवार मला खूप ग्रेटफुल आणि थँकफुल असा वाटतो, कारण मागच्या आठवड्यात एक खूप अफवा पसरली गेली की 21 तारखेला जग बुडी होणार आहे, जग संपणार आहे, पण ते संपलेलं नाहीये. त्यामुळे ये आपण लेट्स बी थँकफुल की आपण अजूनही जिवंत आहोत. आपली सिच्युएशन कशीही असली तरी, मे बी आपल्याकडे पैसे नसतील, मे बी आपल्याकडे काम नसेल, खूप बिकट परिस्थिती असेल, पण आयुष्य हे खूप महत्वाचं आहे. अनफॉर्च्युनेट गोष्टी झाल्यात आपल्या या मागच्या आठवड्यात. काही ऍक्टर्सनी आपल्या आयुष्यावर गिव्हअप केलंय. खूप वेगवेगळ्या इंडिया चायना बॉर्डरवरती वाईट गोष्टी होत आहेत. सो या आणीबाणीच्या वेळेला मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असेल तर ते आपलं स्वतःचं आयुष्य आहे. आपण जगतो आहोत, आपण श्वास घेतो आहोत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असाच आजचा आपला एपिसोड आहे. मजा असणार आहे डेफिनेटली, बट बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला सतत सॅड करत असतात, आपल्याला थोडंसं लो करत असतात, कदाचित आपल्याला एन्झायटी देत असतील, डिप्रेशनमध्ये नेत असतील. तर या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला आपलीच IVM चीच होस्ट आहे अजून एका पॉडकास्टची, जिचा पॉडकास्ट आहे ऍब्सल्युटली राईट, जी माझी खूप चांगली मैत्रीण आहे, जी मला बरेचदा ऐकून घेते माझं रडगाणं, आणि कधी कधी मी माझ्याशी ती मनमोकळेपणाने गप्पा मारते. अशी माझी खूप चांगली मैत्रीण, IVM ची पॉडकास्ट होस्ट आणि आपली आजची पाहुणी अदिती सुराणा. हाय अदिती. हॅलो तृप्ती. वेलकम टू गोलगप्पा. आपण सिस्टर थँक यू. कन्सर्न्सच आहोत त्यामुळे हो. म्हणजे असं एकाच घरात 2 बेडरूम्स मधनं, तुझ्या बेडरूम मधनं तू माझ्याकडे आलास आणि मी म्हणते वेलकम होम. दॅट्स सो ट्रू अँड सो स्वीट तृप्ती. खरंच खरंच म्हणजे लिटरली आपण गेल्या 3 महिन्यांमध्ये एवढ्यांदा बोललो सुद्धा आहोत आणि आपण हो. इंस्टाग्राम लाईव्हची ती पूर्ण सिरीज केली हो. एन्झायटीवर. त्यामुळे एवढं कॉन्व्हर्सेशन केलंय तसं वाटतच नाही की आपण बऱ्याच दिवसांनी बोलतोय आता. ऍक्च्युली, आणि मला असं वाटतं की त्या 7 दिवसांमध्ये मला तुझ्या आयुष्याबद्दल खूप माहिती नसेल, पण देर इज अ कनेक्ट जो आत्ताच्या पॉइंटला खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा लोक डिप्रेशन बद्दल बोलतायत, जेव्हा लोक बोलतात आय एम हिअर टू लिसन आणि प्लीज टेल अस व्हॉट यू हम्म. फील वगैरे, या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये इट्स नॉट नेसेसरी की मी त्या समोरच्या व्यक्तीला किती ओळखते. हे जास्त महत्वाचं आहे की मला त्या व्यक्तीबरोबर किती कम्फर्टेबल वाटतंय. आर वी वायबिंग टुगेदर, आपली एनर्जी सेम आहे का, आर यू अंडरस्टँडिंग मी, इज मोर इम्पॉर्टंट. आय थिंक तुझं म्हणतेस ते एवढं बरोबर आहे. कारण बऱ्याचदा आपण ह्यात अडकून राहतो की काय बोलायला हवं. आपल्या एक्झॅक्टली. जवळपासची व्यक्ती जर अनकम्फर्टेबल असेल किंवा सफर करत असेल तर आपल्याला कळत असतं. पण आपण ह्यातच गुंतलेलो असतो की त्यांना बोलायचं काय, काय म्हणायला हवं, कशी मदत करायला हवी. पण आपण विसरतो की कधी कधी फक्त कनेक्शन, की फक्त मी जेन्युअनली आणि पूर्णपणे तुझ्यासाठी इथे आहे हे हम्म. समोरच्याला मी असंही म्हणणार नाही की पटवून देणं, पण ह्याची जाणीव जर स्वतःला झाली की आपण हम्म. खरोखर आहोत तर समोरच्याला करेक्ट. नक्की होते. पण जर आपण ट्रू. असं प्रिटेंड करत असू किंवा आपण असं फक्त म्हणत असू शब्द वापरून त्याचा काही अर्थ नसताना, तर ते सुद्धा समोरच्याला कळतं. राईट, त्यामुळे राईट. कनेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. यू सेड इट राईट. ऑल्सो मला असं वाटतं ना की म्हणजे आपण म्हणतो की आई बाबा आहेत ना घरी ते, पण ना म्हणजे हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय की आता या पॅन्डेमिक मध्ये मी माझ्या आई बाबांची खूप जवळ झाले. मी त्यांच्याशी ओपनली बोलते, मी त्यांना सांगते की माझा हा हा असा असा प्रॉब्लेम आहे, मला असं वाटतंय. पण तरी ना, बिकॉज तुमच्या जवळची लोक तुम्हाला इतकी माहिती असतात ना. फॉर एक्झाम्पल अदिती मला हम्म. इतकी जवळची नाहीये, ती माझ्या फॅमिलीची मेंबर नाहीये. त्यामुळे मला माहित नाही तिचं हम्म. जजमेंट काय आहे, मला माहित नाही की तिला काय वाटतं. जसं मला एवढं माहितीये बरोबर की आहे. अदितीला शिव्या दिलेल्या आवडत नाहीत. ओके. पण पण आय एम शुअर की ती मला जज नाही करणार आहे की तृप्ती जर शिवी देत असेल तर तृप्ती घाण मुलगी आहे. पण मला हे ऑफकोर्स. माहितीये की माझ्या घरच्यांना जर असं म्हणजे त्यांचं मत असेल एवढं ठाम की शिव्या देणारी लोक घाण असतात, ऍक्टर लोक घाण असतात, असं जर त्यांचं ठाम मत असेल, तर मी पण जरा कचरते ना जाऊन त्यांना. मला माहितीये की तुम्ही माझे आई बाबा आहात आणि तुम्ही माझ्यासाठी थांबाल. बट आय डोंट थिंक आय कॅन पोर आउट माय हार्ट टू समबडी हू इज सो क्लोज टू मी, कारण मला माहिती असं त्यांचे बिलीव्स काय आहेत. त्यामुळे बरेचदा एक थेरपिस्ट आपल्याला जास्त मदत करू शकतो, कारण आपल्याला माहित नसतं त्याचे बिलीव्स काय आहेत, आणि तो खूप ओपनली आपल्यासाठी उभा असतो की मी विदाऊट जजमेंट तुझं ऐकून घ्यायला आणि तुला मदत करायला उभा आहे.
हे इज व्हॉट आय फील. अँड यू आर अ काउन्सिलर, यू आर अ थेरपिस्ट, सो आय थिंक इट शुड कम फ्रॉम यू बेसिकली. नाही, मला मला असंही वाटतं अगं बऱ्याचदा ना, जजमेंट असणं किंवा ओपिनियन असणं कुठल्याही विषयावर मतं असणारच. तुझं एक मत असेल आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे ना, आपण लोक किंवा माणसं जशी आहोत, प्रत्येक व्यक्तीचं कुठल्या ना कुठल्या विषयावर वेगळं मत असणं किती सुंदर आहे. त्यामुळेच जग एवढं सुंदर आणि एवढं वेगळं बनू शकलं. कारण एव्हरीबडी थिंक्स डिफरंटली. आपण राईट. एखाद्या झाडाकडे पाहिलं तर तुला जे वाटतं आणि मला जे वाटतं ते वेगळं आहे. त्या डिफरन्स मध्येच मजा आहे. पण जेव्हा आपण आपली मतं लोकांवर लादायला लागतो किंवा हे असंच आहे असं म्हणायला लागतो, तेव्हा डिफिकल्ट होतं. करेक्ट, बऱ्याचदा करेक्ट. पालकांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये असं होतं, की एखाद्या व्यक्तीचं म्हणणं घरातल्या ते बरोबर होतं आणि बाकी सगळ्यांचं काम होतं, की त्या व्यक्तीच्या म्हणण्याला हो म्हणणं. आणि तिथे राईट, डिफिकल्टी आहे. म्हणजे राईट. ह्याचं फंडामेंटल आयडिया ही नाही की नाती किती जवळची आहेत. मी खूप लोकांना ओळखते ज्याच्यात जवळच्या नात्यांमध्ये लोकांना माहित नाही की नक्की काय म्हणायचं, काय करायचं, पण एवढी करेक्ट. कमिटमेंट आहे की जे करावं लागेल ते मी करेन या नात्यासाठी किंवा या व्यक्तीसाठी. मग तेव्हा मार्ग निघतात. पण तू जे बरोबर. म्हणतेस ना ते जजमेंट होतं कारण एखादी व्यक्ती, आई, बाबा, कधी-कधी दोघं जण किंवा घरची एखादी व्यक्ती, ती त्या मतांवर खूप ठाम अट्टहास करून उभी राहते. आणि जे थेरपिस्ट बरोबर होत नाही. म्हणजे करेक्ट. त्यांच्या केसमध्ये तुम्ही तिकडे प्रोफेशनल स्पेसमध्ये जाता आणि यू अग्री टू डिसअग्री. म्हणजे इव्हन इफ युअर राईट. काउन्सिलर सेज की ओके हा तुझा मुद्दा आहे, पण हा अजून एक पर्स्पेक्टिव्ह आहे, तो बघायला आपल्याला आवडेल का वगैरे असं खूप आम्ही खूप ट्रेंड असतो असं असं स्पेसिफिक मत मांडण्याआधी. म्हणजे इट इज राईट, सो राईट. फनी. मी घरी सुद्धा आईला म्हणते, की "आई मला जरा पाणी देशील का?" तर आई मला एकदा म्हणाली, की "अगं देशील का काय? दे असं सांग ना." असं मनात असं म्हटलं, आणि मग मी हसले. कारण मी असं कोणालाच म्हणू नाही शकत. एवढी सवय झाली आहे कामाची, की तुम्ही प्रत्येक राईट, गोष्टीमध्ये असं राईट. यू नो इन इन काउन्सिलिंग लँग्वेज मी असं नाही म्हणणार, की तू असं केलंस. मी असं म्हणेन, की हां. तुझी ही टेंडन्सी आहे. यू टेंड टू डू दिस. हे असं खूप राईट. इट्स अ व्हेरी खूप व्हेरी केअरफुली काउन्सिलर बोलतो. लँग्वेज. या, येस, या. येस. पण मला दॅट्स व्हॉट आय लाइक ना, अदिती. म्हणजे मी आय हॅव बीन थ्रू डिप्रेशन अँड आय हॅव बीन थ्रू अ लॉट ऑफ काउन्सिलर्स. आणि माझं हेच हं, म्हणणं असायचं, की बरेच काउन्सिलर्स आहेत ना, जे तुला सांगतात, की हे असं कर, हे असं हं, कर. आणि माझं असं होतं, की नाही, मला आधी माझं मन तर मोकळं करू दे. तू माझ्या हं, बाजूनी आहेस का मला कळू तर दे, की हां, ठीक आहे, तुला मी जे केलंय ते कदाचित चुकीचं वाटत असेल. पण तुला हे हं, पटतंय, की मी हे केलंय. की तू माझ्या बाजूनी आहेस, तू मला सांगतेस, की ओके तुला हे बरोबर वाटलं म्हणून तू हे केलंस का? ठीक आहे. पण आता आपण ह्याची फ्लिप साइड बघूया का? सो बेसिकली अ गुड काउन्सिलर इज द वन हू पहिली तुमची बाजू समजून घेतं, तुमच्या बाजूनी बोलतं, तुम्हाला आपलं हं. करतं आणि मग तुम्हाला वेगळी जागा दाखवतं. मला कधी-कधी असं वाटतं, की काउन्सिलरचं काम हे हं. एखादा आरसा होण्यासारखं आहे. आणि करेक्ट. ते खूप डिफिकल्ट आहे माहितीये का? कारण आरसा हं. होण्यासाठी आरशाला स्वतःचं अस्तित्व नसतं. म्हणजे तू जे करेक्ट. दाखवशील ते दाखवण्यासाठी तुम्हाला स्वतःची मतं खूप ड्रॉप करावी लागतात. राइट. आणि नात्यांमध्ये सुद्धा हे खूप इम्पॉर्टंट आहे, की आपण आरसा कसा बनावं. म्हणजे जरुरी हं. नाही, की तुम्ही अग्री करता समोरच्या हं. व्यक्तीशी. पण हं. अगं आरशात आपल्याला पिंपल आलेला असेल ना, तर आपल्यालाच दिसतो. जर तू करेक्ट. तुझं काजळ जर चुकीचं लावलं असेल, तर तुझं तुला दिसतं. म्हणजे तुला करेक्ट. ते सगळंच लोकांना सांगायची गरज नसते. पण करेक्ट. आरसा बनलं, की समोरच्याला ते दिसतं आणि तेच खूप डिफिकल्ट आहे. कारण आपले जर स्वतःची मतं खूप ठाम असतील, तर आपण हं. आरसा बनवू नाही शकत. मग त्या त्या टिंटेड ग्लास असतात ना, तसे आपण त्या टिंटेड ग्लास हं. बनतो. मग रिफ्लेक्शन होत नाही. करेक्ट. आणि करेक्ट. ते मला वाटतं, की खूप महत्वाचं आहे. अग्री विथ यू, की बरेचदा काउन्सिलर्सशी बोलताना काही हं. काउन्सिलर्स फक्त ऐकून घेतात म्हणजे दे हिअर यू, दे डोंट लिसन टू हं. यू. मग तेव्हा हं. तुम्हाला वाटतं, की हां, मी बोलते, 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 पण मला असं वाटत नाही, की काही रिस्पॉन्स मिळतोय. करेक्ट, आणि काही करेक्ट. काउन्सिलर्स असतात, जे खूप तुम्हाला सांगायला लागतात, की असं कर, तसं कर. हं, हं, पण ही स्पेस ना खूप नाजूक आहे गं. म्हणजे असं हं. एखाद्या म्हणजे मैत्रीची आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. करेक्ट. म्हणजे लोकांना वाटतं बऱ्याच मी जेव्हा काम करते, की त्यांना वाटतं, की ते असं मैत्रीने बोलतायत. पण हं. मी कुठल्या स्पेसमध्ये त्यांना मित्र किंवा मैत्रीण मानू नाही शकत. सो इट्स व्हेरी राइट, डिफिकल्ट. कारण ॲज अ राइट. प्रोफेशन यू कांट लीव्ह युअर स्पेस. तू कधी असं हं. हां, हां करून असं तुझ्या क्लायंटच्या पाठीवर असं थोपटू नाही शकत. सो इट्स ऑल्वेज लाइक यू हॅव टू बी व्हेरी, व्हेरी केअरफुल अबाउट व्हेअर आर यू गोइंग. कारण लोकं खूप ओपन असतात. ते खूप व्हल्नरेबल हं, असतात. तर हं. त्यामुळे ते इट्स अ व्हेरी मेजर्ड अप्रोच असं खूप राइट, आपण म्हणतो ना राइट. मराठीत की मोजमाप
असं खूप हम्म, कॉन्स्टंटली चालू असतं मनामध्ये हम्म, हम्म. आपल्या शब्दांचं, आपल्या बिहेवियरचं. अगदी तुमची आयबॉल मुव्हमेंट सुद्धा कोणाला एकदम क्लोज करू शकते. त्यांना वाटलं की राईट. तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये जजमेंट आहे, तर ती व्यक्ती मग शटडाऊन होते आणि मग बोलत नाही. आणि हे हम्म. सगळं मी सांगते ह्या उद्देशाने पण, की हे सगळं आपण करत असतो आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी. आपल्या डोळ्यामध्ये जेव्हा जजमेंट असते तेव्हा त्यांना दिसते. दिसतं. तेव्हा आपल्याला करेक्ट आहे. हो, म्हणजे आपण काही लपवू नाही शकत. माझं एक आवडतं उदाहरण आहे, की आपण जर एखाद्या रूममध्ये कोणाचं भांडण झालं असेल आणि हम्म. दोन्ही लोकं असे आपापल्या कामाला लागतो ना, कधी आपण भांडण होतं आणि हा, कामाला लागतो हा, आणि तिसरी व्यक्ती एंटर करते. तसं हा, आपल्याला दिसत नाही की भांडण चालू आहे. पण देयर हा. इज सो मच ऑफ टेन्शन इन द एअर. यू कॅन फील द टेन्शन ना, की अरे करेक्ट, काय करेक्ट. काय तणाव आहे हा कळत नाहीये, पण आहे काहीतरी हे हा, माहित आहे. हा. बघायला सगळं सेम दिसतं, पण तो तणाव फील होतो. राईट. सिमिलरली बऱ्याचदा आपल्या जजमेंटचा पण तेवढा प्रभाव असतो. सो एखाद्या गोष्टीचं जजमेंट आपलं असेल ना, एखाद्या घरच्या माणसाविषयी किंवा फ्रेंड हम्म, विषयी, तर हम्म. ते नकळत त्या व्यक्तीला कळत असतं. त्यामुळे राईट. आपण म्हणतो, "अरे, पण मी काही बोललोच नाही. अरे, मी काही केलंच नाही असं तुला वाईट वाटेल असं." आणि मग हम्म, का असं तू वागतोयस? पण तुम्हाला जर हम्म, तसे विचार येत असतील, तुम्ही त्यांना मनात चुकीचं ठरवत असाल, तर त्या हम्म. भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत. त्या कळतात समोरच्या व्यक्तीला. राइट, राइट. आणि मला असं वाटतं ना, अदिती, जसं तू म्हणलीस, की आत्ता आत्ता जी वेळ आहे ना आता, नेसेसरी नाहीये, की मला तर असं वाटतं, की जे क्लिनिकली डिप्रेस्ड आणि ऑलरेडी थेरपी घेत होते आणि ज्यांचं ऑलरेडी एक रुटीन चालू होतं ना, वेंटिंग आउट करण्याचं किंवा स्वतःला हं, बघण्याचं, की काय. कारण मला असं वाटतं, की या पॅन्डेमिकमध्ये मला खूप क्लॅरिटी मिळाली. मला खूप हं, स्वतःबद्दल कळलं. मला खूप कळलं, की ओके, हे मी कसं स्वतःला हँडल करू शकते. पण जी लोक ज्यांना असं वाटतं की अरे मला काय गरज नाही, मी खूपच नॉर्मल आहे, त्यांची एन्झायटी मला दिसायला लागली. ती लोक जरा हलताना दिसायला लागली. सो मे बी असं असेल की तुम्ही कदाचित, थँक गॉड, तुम्ही क्लिनिकली डिप्रेस्ड नाही आहात किंवा तुम्हाला कुठली मेंटल इलनेस नाहीये. बट आता ही वेळ अशी आहे ना, जेव्हा एन्झायटी होऊ शकते, लोकांना वाईट वाटू शकतं, त्यांना लो फील होऊ शकतं, त्यांना डिप्रेस्ड फील होऊ शकतं, त्यांना बरंच काय काय होऊ शकतं, त्यांना सॅड फील होऊ शकतं. तर एकतर गोष्ट अशी की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी बदल होते. तर जर तुम्हाला असं वाटत असेल, की नाही, नाही, माझ्या आई-बाबांचं एक पर्टिक्युलर जजमेंट आहे, ते त्याच्यातनं बाहेर नाही निघणार. कदाचित ते निघतील, कारण ही वेळ अशी आहे. कदाचित त्यांनाही समजायला लागलंय हं. आणि कदाचित तुम्हालाही हे एक्सेप्ट करायला लागणार आहे, की आय मीन इट्स इट्स लाइक 2 कदम तुम चलो, 2 कदम हम चले. कारण आत्ता मला नाही माहित, की किती लोकांना परवडेल एक थेरपिस्टकडे जाणं किंवा त्यांची, म्हणजे खूप बरोबर आहे. महाग नसला तरी थेरपी इज महाग. लेट्स लेट्स फेस इट. हो, त्याला हो. पैसे मोजावे लागतात खूप. मी खूप मोजलेत. नाही, बरोबर आहे. नाही, नाही, बरोबर आणि आहे. आणि थेरपी इज अल्सो हा दुसरा मुद्दा आहे, की अ, नाही म्हटलं तरी थेरपीला जाण्यासाठी आपल्या मनामध्ये थोडीशी शंका आहे गं. नाही करेक्ट. म्हटलं तरी अच्छा मला जावंच लागेल का? जोपर्यंत तुम्ही त्या एजला पोहोचत नाही तोपर्यंत आपण ते नाही, कल्चरली आपण नाही एक्सेप्ट करत, की मला थेरपीची गरज आहे. म्हणजे छोटंसं हे उदाहरण आहे, की मी ग्राफॉलॉजिस्ट म्हणजे हँडरायटिंगवरनं व्यक्तिमत्व ओळखायचं काम करते आणि मी कोच म्हणून काम करते. तर ह्या 2 गोष्टी मी करत असल्यामुळे लोकांचा स्टिग्मा खूप कमी आहे. राईट. पण जर मी काउन्सिलिंग केलं असतं, तर स्टिग्मा मला खूप डील करावा लागला असता. म्हणजे मी काउन्सिलिंगचं करेक्ट. ट्रेनिंग केलंय. बाकी सायकोलॉजिकल ज्या असेसमेंट्स असतात त्याच्या सर्टिफिकेशन्स केलेत. पण मी काउन्सिलर असं टायटल वापरत नसल्यामुळे लोकं करेक्ट. माझ्या कामाकडे खूप ओपनली बघतात. म्हणजे त्यांचं असं आहे, की अच्छा मी स्वतःला इम्प्रूव्ह करायला चालले अँड दॅट इज एक्सेप्टेबल. पण द व्हेरी मोमेंट यू राईट. से आय एम अ थेरपिस्ट, दॅट बिकम्स लाइक आय एम ब्रोकन. हा, आणि की अरे मी ब्रोकन मी वेडा असण्याला नाहीये, मला काही आपल्याला थेरपीची गरज प्रॉब्लेम नाहीये वगैरे असं. नाही, वेडा म्हणजे अगं सायकायट्रिस्ट. हा, थेरपी नाही, इज नाही, पण ब्रोकन. तेच. सध्या हे पण नवीन या, नाव आहे. हां. बट तेच म्हणजे मला असं वाटतं की आय डोंट नो इफ माय पेरेंट्स हॅव स्टील गॉटन टू दॅट प्लेस की त्यांना कळतंय की थेरपी इज टू हेल्प आणि सायकॅट्रिस्ट इज टू काइंड हं. ऑफ गो टू दॅट नेक्स्ट लेवल ऑफ. कारण आय हॅव राइट. ऑल्सो गॉन टू अ सायकॅट्रिस्ट. आय हॅव ऑल्सो डन हं, मेडिकेशन फॉर माय डिप्रेशन. दे ऑल्सो सेड दॅट यू आर हं, बॉर्डरलाईन बायपोलर. तर या सगळ्या गोष्टी झाल्यात हं. आणि आय हॅव रिअली सेव्ड माय सेल्फ, कम आउट ऑफ इट, या सगळ्या गोष्टी. पण हे मी माझ्या आई-बाबांना कधीच नाही सांगितलं. कारण मला हे माहिती आहे, की मी त्यांना हे सांगितलं ना, की द नेक्स्ट स्टेप विल बी, "अरे, हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागणार."
दॅट वॉज अ ट्रॉमा. दॅट वॉज अ बरोबर आहे. ट्रॉमा फॉर द लॉंगेस्ट टाइम. आणि आत्ता आफ्टर दिस पॅन्डेमिक मला थोडीशी हिंमत आली आहे की मी कधीतरी घरी जाऊन त्यांना सांगेन की ऐका, मला अशी अशी भीती होती म्हणून मी तुमच्यापासून लांब गेले. मला अशी अशी भीती होती म्हणून मी तुम्हाला कधी काही ओपनली नाही सांगितलं. बिकॉज देर आर सो मेनी थिंग्स विच आर फ्रॉम युअर पॉइंट ऑल्सो ना. आपण पण बरेचदा धरून ठेवतो बरोबर आहे. गोष्टी. आणि आजचा ऑफकोर्स, म्हणजे आय एम ऑफकोर्स. शुअर आय एम नॉट, मी अजून गोलगप्पाच्या बेसिक मुद्द्याला हातच नाही घातला की अदिती तुझं आयुष्य कसं होतं आणि तू कशी ग्राफॉलॉजिस्ट झालीस वगैरे. बट मला असं वाटतं की आता ही वेळ महत्वाची आहे जेव्हा आपण सगळ्यांनी आपली दारं खिडक्या ओपन केली पाहिजेत आणि एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. आणि इट्स नॉट जस्ट दॅट मी तुला सपोर्ट करते, बट मी खरंच तयार आहे का तुला सपोर्ट करायला. हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. सो इट्स बोथ वेज. खूपच महत्वाचा. मी सातत्याने तुला असं म्हणते, मी पब्लिकली म्हणाले, पर्सनली म्हणाले. पण मला खरोखर या गोष्टीचं खूप बरं वाटतं, की तू तुझं आयुष्य आणि तुझे प्रॉब्लेम्स आणि तुझ्या त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायची जी पद्धत आहे किंवा ज्या मेथड्स आहेत त्याविषयी एवढं ओपनली सातत्याने बोलतेस. कारण आपल्याला हवंय अगं, की लोकं जे या प्रोसेसमधून जातात, त्यांनी त्यांचा अनुभव आणि त्यांची जर्नी एक्सप्लेन करावी. राईट. कारण आपल्याला माहीतच नाही की काय होतं एक्झॅक्टली. आपल्याला कल्पनाच नसते की नक्की लोकांनी काय करायला हवं आणि काय करायला नको. आणि ते नसल्यामुळे, ती कल्पना नसल्यामुळे आपण सातत्याने एकतर डिनाय करतो, ट्रिव्हिअलाइज करतो, म्हणजे त्या गोष्टीला खूप हलक्याने घेतो की हां, ठीक आहे, ठीक आहे, एक फेज आहे ना, हे गेल्यावर मग मला बरं वाटेल वगैरे. पण थँक यू फॉर स्पीकिंग अगेन अँड अगेन अबाउट इट. कारण त्यामुळे तुला कल्पना नसेल की किती लोकांना इन्स्पिरेशन मिळते की अच्छा ओके, जरी मला आता डिप्रेशन आहे, मी काही ना काहीतरी सॉल्व्ह करून बाहेर निघू शकेन करेक्ट, किंवा काही ना करेक्ट. काहीतरी उत्तर या प्रश्नाचं काढू शकेन. असे रोल मॉडेल्स क्रिएट करायची आपल्याला एक तर खूप गरज आहे. आणि दुसरा मुद्दा जो तू म्हणालीस की खरंच आपल्याला गरज आहे हे शिकायची, की कसं आपण ऐकू शकतो, कसं आपण डील करू शकतो, की लोकांना, आपल्या जवळची लोकं ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, ज्यांच्याविषयी आपल्याला काळजी वाटते, त्या लोकांना आपण मदत करू आणि आपल्यामुळे त्यांना अजून त्रास होणार नाही, कळत राईट, किंवा नकळत. राईट. या म्हणजे म्हणजे मी असं म्हणते की मी का इतकं ओपनली बोलते, कारण मला लोकांना हे सांगायचं की यु नो व्हॉट, आपण सगळे सेम म्हणजे वेगवेगळ्या डिग्रीजमध्ये असेल पण सगळ्यांना सिमिलर फिलिंग्ज आहेत. सगळ्यांना तसंच वाटत असतं. ऑफकोर्स. सगळ्यांनाच वाटत असतं माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. सगळ्यांनाच असं, काही काही लोकांनी ते ओव्हररूल केलंय. काही काही लोक लकी आहेत ज्यांना लहानपणापासून हे बिंबवलं गेलंय की तू चांगली आहेस, यू आर गुड इनफ, तू जे काय करतेस ते ग्रेट आहे. पण बरेच म्हणजे 80% 85% ऑफ इंडियन पॉप्युलेशन तरी किंवा कोणीही आपल्या मुलांना सतत हेच सांगत की तू किती वाईट आहेस, तो बघ किती चांगला आहे, कम्पॅरिझन होत असतं. त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी होत असतात. आणि मला असं वाटतं की आय हॅव ऑलवेज बीन यु नो ऑन द एज ऑफ इफ आय वॉन्ट टू बी सुसाइडल. म्हणजे अगेन पीएमएस इज अनदर थिंग की लोक त्याच्याबद्दल बोलत नाहीत. मी कितीतरी मित्रांना सांगितलंय पीएमएस, ते म्हणतात अरे सब झूठ होता है. असं नाहीये. पीएमएस मध्ये पण लोक डिप्रेशनमध्ये जातात. आज सकाळीच मी एका मित्राशी बोलत होते आणि मला लक्षात आलं की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, एव्हरी टाइम आय वुड पीएमएस, आय वुड गो टू द बीच, आय वुड गिव्ह माय सोन्याचे कानातले, सोन्याची चेन, माझी चप्पल, माझे बॅग, सगळं मी माझ्या मित्रांना द्यायचे आणि सांगायचे की हे माझ्या घरी नेऊन द्या, मी जीव देते, बिकॉज नोबडी लव्स मी. आय हॅव गॉन टू दॅट स्पेस अँड हॅव कम बॅक फ्रॉम देअर. आणि मग जेव्हा माझ्या आयुष्यातली लोक एक एक करून जायला लागली, माझी एक मैत्रीण होती जी आमच्या नाटकात होती, तिने फाशी लावून घेतली, तेव्हा माझं असं झालं की नाही यार, इज दिस दी आन्सर? म्हणजे आपण आयुष्य संपवलं तर काय उत्तर, मग कसं उत्तर मिळणार आपल्याला कुठल्याही प्रॉब्लेमचं? किंवा काही महिन्यांपूर्वी एक तो हिंदी मॉडेल होता ज्यांनी स्वतःचा जीव दिला. आता सुशांत सिंग राजपूतचं असं झालं, ज्याच्याबद्दल लोक तोंड उचलून बोलतात ना सतत की अरे त्याला काय प्रॉब्लेम होता, एवढं चांगलं तर होतं, फिल्म्स तर होत्या. तुम्हाला काय माहित, तुम्हाला काय माहित? आणि ऍट द सेम टाइम म्हणजे त्याने बिचाऱ्याने आपलं आयुष्य गमावलं ना. म्हणजे आणि एकदा ते आयुष्य संपलं हो. त्याच्यानंतर काही सोल्युशनच नाही उरत. त्याच्यानंतर जर मला माफी नाही, जरी बरोबर मागायची आहे. असेल, मला जर त्याला जाऊन हे सांगायचं असेल की डूड यू आर अमेझिंग, तू काय भारी काम केलेस, ते संपलं ना, ते गेलं. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं खूप महत्वाचं आहे की जीव देणं हा. आणि ह्या एक्झाम्पल्समुळे मी कमी सुसाईड झाले. मला कमी असं वाटायला लागलं की मला असं वाटायला लागलं ठीक आहे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत पण मी जीव नाही देणार, तो महत्वाचा आहे. यु नो की
आणि म्हणून आजकाल सुशांतच्या केस नंतर मी अजून एक गोष्ट पाहिली, हम्म, की बरीच लोक मला असं म्हणाली, अगं पण तो किती पॉझिटिव्ह होता आणि तो किती हम्म, सगळं व्यवस्थित करायचा आणि वर्कआउटवर हम्म, एवढं लक्ष द्यायचा. तर हम्म, असा एवढं डिसिप्लिनने वागणारा माणूस जर असं होऊ शकतो, मग हम्म. आपण एवढे डिसिप्लिनडही नाही होत, मग माझं काय होईल? पण म्हणजे ह्याच्यात हा मी तुला सुद्धा एक दुसरा भाग पर्स्पेक्टिव्ह आहे. देते अदिती, की हे मी आज माझ्या हम्म, इंस्टाग्राम पोस्टवरती पण लिहिलं, की जसं ऍक्टर्स बरोबर होतं ना, की आम्ही वर्कआउट करत असतो, आम्ही छान मेकअप करतो, पॉझिटिव्ह बोलतो, सतत लोकांना प्लीज करत असतो. तर ते कारण आम्हाला तुमचं व्हॅलिडेशन हवं असतं. म्हणजे आजच मी पोस्ट टाकली Instagramवरती, ज्याच्यावर मी खूप सविस्तर लिहिलंय, की जर फॉर एक्झाम्पल मी एक कॉमेडी शो करते बाबा लगीन, ज्याच्यात मी माझं आयुष्य पोर करते. तर त्यात असं असतं, की ऑफकोर्स आय एम सॅड अबाउट नॉट हॅव्हिंग अ पार्टनर. पण ॲटलीस्ट मला हम्म, तुमचं प्रेम तर मिळतंय, मला तुमचं व्हॅलिडेशन तर मिळतंय. आता इतकी हम्म, मेहनत केल्यानंतर, मी वर्कआउट करते, मी सुंदर दिसायचा प्रयत्न करते, मला माहिती आहे मी जाड आहे, पण मी लोकांना पॉझिटिव्ह मोटिव्हेट करते, की तुम्ही पण असं करू शकता, माझ्याकडे बघा. एवढं सगळं केल्यानंतर ना, जर एक कॉमेंट जरी आली ना अदिती, "ए काय फकावलंस गं तू? ए किती घाण आहेस गं तू? हे काय ओरडते कशाला? किती ओव्हर ॲक्टिंग केली." असं एवढं एक कॉमेंट इज इनफ टू ब्रिंग मी हम्म, डाउन. वन कॉमेंट इज इनफ टू पुट हम्म. मी डाउन, किल मी, डू व्हॉटएव्हर. म्हणजे तुला मी फ्रँकली सांगते, की लोकं म्हणतात, "अरे काय सतत तृप्ती ब्लू टिक आणि स्वाईप अप करत असतेस." पण मला खरंच असं वाटतं, की माझी माझी कुवत आहे, माझी कपॅसिटी आहे, मी चांगली ॲक्ट्रेस आहे, मी चांगली कॉमिक आहे. मग मला का नाही स्वाईप अप मिळत? मला का नाही माझं हम्म, व्हॅलिडेशन मिळत? मला का नाही एक चांगली फिल्म मिळत? आणि त्याच्यासाठी हम्म, सगळेच हटत असतात गं. बट मला असं वाटतं, की हम्म. आर्टिस्ट जे असतात ना, ते स्वतःचं आयुष्य बाहेर आणून ठेवत असतात. त्यामुळे देयर इज अ व्हेरी बरोबर आहे. थिन लाईन ऑफ डिफरन्स बिटवीन हिचं खरं काय आणि ही खोटं काय करतीये. म्हणजे थोडंसं सररिअल, थोडंसं एक्स्ट्रा काय बरोबर आहे. करतीये. नाही, नाही. म्हणजे फॉर नाही एक्झाम्पल आणि मी जर तुम्ही त्या जर्नीतून जाता ना प्रत्येक वेळी, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली. कितीही म्हटलं तरी ते जगत असतं आणि म्हणजे आपल्याला राइट. ॲज अन ऑडियन्स जर मला एखादी गोष्ट एकदा फील होते आणि तू ते हं. नाटकात करत असशील, तर तुला ती प्रत्येक प्रयोगाला फील होते. करेक्ट, व्हिच इज करेक्ट. डेफिनेटली लेटिंग युअर इमोशन्स बी अफेक्टेड बाय इट. या, या. लाइक हॅना गॅट्सबीचं तू ननेट पाहिलंयस का? स्पेशल नाही गं. Netflixवरती. नाही, त्याच्यात नाही, ना नाही. ती बोलली आहे, की जोक्स आहेत ना, कॉन्फ्लिक्ट असेपर्यंत तिथे जोक असतो. की हं, माझं लग्न होत नाहीये ना, तिथे जोक आहे. माझं हं, लग्नानंतर झालं का? मला कोणी नंतर सपोर्ट केलं का? माझं कसं रिझॉल्व्ह झाला प्रॉब्लेम? ह्याच्यात जोक नाहीच आहे. कळलं ना? त्यामुळे ऑडियन्सला फक्त तेवढंच बरोबर आहे. दिसतंय. ऑडियन्सला माझं पुढचं आयुष्य दिसलंच नाही किंवा माझं हं, मागचं जे काय आहे ते दिसलंच नाही. त्यामुळे तुम्हाला जे दिसतं, की अरे एवढं भारी तर चाललं होतं यार, Instagramवर मस्त तर करत होती, एवढं पॉझिटिव्ह तर बोलत होती, ही कशी निगेटिव्ह हं, झाली? कारण दॅट पॉझिटिव्ह इज कमिंग फ्रॉम हं, वी फायटिंग विथ आवर निगेटिव्ह साइड, यू नो? तर मला हं. अँड आय बरोबर एम आहे. कमिंग आउट ओपनली अँड टॉकिंग टू पीपल बिकॉज ॲक्टर्स लोकांचं इतकं काय. कारण सतत लोकांचं, "अरे तू तो ॲक्टर है, तेरे पास तो पैसा होगा." नसतो पैसा ॲक्टर्सकडे. तुझी बहीण ॲक्टर आहे, तुला हं. माहिती असणार आदिती, की ॲक्टर्सना ऑफकोर्स, सगळ्यात कमी ऑफकोर्स. पैसे दिले जातात, की "अरे तुझा चेहरा दिसतोय ना, मग तुला कशाला पैसे पाहिजेत." ॲक्टर्स इज द लास्ट हं. कॅटेगरी टू बी पेड. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या आम्ही सांगत नाही लोकांना, आम्ही बाहेर येत नाही, कारण वी बिलीव्ह इन एंटरटेनिंग पीपल. तर मग त्या नाही अशा असं द ॲस्पिरेशन नो, की एकदा फेमस झाल्यावर गोष्टी बदलतील. मग बाकी करेक्ट, ठिकाणाहून मला करेक्ट. मला पैसे मिळतील. ओव्हरऑल ते पूर्ण चालूच असते कॉम्पिटिशन. आणि तेच आहे, बरोबर आहे. ही तर माझी बाजू झाली, पण देअर इज कॉर्पोरेट प्रेशर, देअर इज पीपल, त्यांच्यामध्ये पण प्रेशर असेल ना, की मला प्रमोशन नाही मिळत आहे, मला अमुक नाही हो होत गं. आहे, मला अमक्यानेच खाली पाडलं, कोणीतरी पॉलिटिक्स केलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो मला असं वाटतं, की आत्ता वेळ आहे ना, जेव्हा आपण हळू थँकफुली इतक्या वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला झाल्या, ज्यातनं आपण शिकू शकतो, ज्यातनं आपण ओपन होऊ हं. शकतो. आपलं जे गेलं ते विसरून नव्याने सुरू करू शकतो. आणि त्यासाठी मला असं वाटतं, की अदितीनी खूप अमेझिंग काम केलंय. जेव्हा हे लॉकडाऊन चालू झालं, तेव्हा तिने 21 दिवसांचं तिचं फ्री वर्कशॉप तिने अनाउन्स केलं आणि ते अजूनही तिच्या वेबसाईटवर आहे, विच इज aditisurana.com. जिथे जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता. सो थेरपी इज नॉट ऑलवेज एक्सपेन्सिव्ह असं मी म्हणेन. सो नाही आपण आणि मला असं वाटतं, की थेरपिस्ट तुम्हाला मदत करू शकतो. पण हं, कुठल्याही इमोशनल प्रॉब्लेममध्ये असताना हं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी ही आहे, की आपण हे स्वतः ठरवलं पाहिजे, की मला ह्यातून बाहेर निघायचंय. आणि करेक्ट. मग त्यासाठी बरेच टूल्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. हं, प्रत्येक टूल काम करेल असं नाही, पण हं. प्रयत्न करत राहून, एक्सपेरिमेंट करत राहून
फिगर आउट करत राहणं, की अच्छा माझ्यासाठी काय काम करतंय. ही करेक्ट. डिटर्मिनेशन किंवा ही इच्छाशक्ती आपली असायला पाहिजे. राइट, ती राइट. आपल्याला कोणीच नाही देऊ शकत. राइट. पण आदिती, व्हेन यू से ऑफ डिफरंट, आय वुड लाईक टू डिग डीपर, की काय वेगवेगळ्या हं. वेज आहेत. एक तर ग्राफोथेरपी झाली किंवा अजून काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरी करून जरा मनाला शांत करू शकतो, जरा मनाला डायव्हर्ट करू शकतो. हे ह्याच्याबद्दल मी तू आता अजून. सगळ्यात सोपं उदाहरण देईन तुला, हं, की जर आपल्याला एन्झायटी होत असेल किंवा हं, कुठल्याही पद्धतीची अशी चिंता, ओव्हर थिंकिंग हे सगळं जे काही आपण म्हणतो, हं, आपण ह्याचं डायरेक्ट कोरिलेशन आयुर्वेदामध्ये आपण वात, कफ आणि पित्त जे म्हणतो, राइट. ह्याची सगळी लक्षणं ही वातासारखी दिसायला लागतात. म्हणजे हं, आपण हायपर ऍक्टिव्ह होतो, आपल्याला झोप लागत नाही. तर हं. असा विचार कर, की आपले विचार आणि त्याच्या सोबत अशी हवा पूर्ण शरीरात फिरते. मग अच्छा. त्याच्याने जे काही होऊ शकतं ते सगळं होत असतं. ह्याचं राइट. उदाहरण सोपं करण्यासाठी देते, की आपण असं इमॅजिन केलं, तर हं, आपल्याला ग्राउंडिंग करण्यासाठी म्हणजे हं, आपल्याला दुसऱ्या बाजूला जाऊन स्वतःला शांत करण्यासाठी हं. ह्याच्या ऑपोझिट काही ना काहीतरी करावं लागेल. राइट. ह्याच्या ऑपोझिट फिजिकली, मेंटली ह्याच्या ऑपोझिट. हं, खूप सिंपल गोष्ट आहे आणि कदाचित लोकांना पटकन विश्वास नाही बसणार. हं, पण मी स्वतः हे अनुभवलं आणि बऱ्याच लोकांनी, क्लायंट्सनी गेल्या काही वर्षांमध्ये ट्राय केलंय. हं, आपण जर चप्पल न घालता गवतावर चाललो, हं. तर त्याच्यामध्ये आपण स्वतःला ग्राउंडिंग करायला लागतो. ओके. अशी ऑलरेडी कपॅसिटी झाडांमध्ये आणि गवतामध्ये किंवा मातीमध्ये अशी असते, हं, ज्याने आपण स्वतःला हळू ग्राउंड करायला लागतो. पण हं, हे नित्य नियमाने करायला पाहिजे. म्हणजे आपल्या विचारांनी आपल्या शरीरामध्ये असा चार्ज क्रिएट होत असेल असं इमॅजिन केलं, तर हं, ते ग्राउंडिंग असं ते आपला तो एक्स्ट्रा चार्ज काढून घेतो. आणि हं, त्या प्रोसेसमध्ये तुम्ही काही करत असाल, गाणी ऐकत असाल, काही करत असाल, जर हं, घरी झाडं असतील तर त्यांच्या बाजूला बसून त्यांना हात लावून किंवा असं हं, बसणं किंवा लिटरली फिजिकली तुम्ही जर गार्डनमध्ये आता जायला अलाउड आहे, हं, ते जर करू शकलात, हं. व्हेरी, व्हेरी सिंपल थिंग टू डू. दुसरी वॉव! गोष्ट मी सातत्याने बोलते, हँड रिटन जर्नलिंग. हं, तुम्ही फिजिकली तुमचे विचार लिहायला जेव्हा सुरुवात करता, तेव्हा बऱ्याचदा आपला प्रॉब्लेम असतो, की आपले विचार कोणी ऐकूनच घेत नाहीये. हं, आणि मला समोरच्याला ती मतं मांडता येत नाही. हं, नाहीये, त्यांना कळत नाहीये मला काय म्हणायचंय. या हं. सगळ्या गोष्टींचं उत्तर आहे, की तू कुठेतरी जाऊन बॉटल्ड अप होतेस आणि मग एक दिवशी ब्लास्ट होतो. तो राइट. ब्लास्ट एक्सटर्नली होऊ शकतो, जेणेकरून तू ज्याच्यामध्ये तू लोकांवर ओरडतेस, किंचाळतेस किंवा इंटरनली इम्प्लोड होऊ शकतो. मग जेव्हा हं, तू एकदम डिप्रेशनमध्ये जातेस किंवा त्याच्यामध्ये तुला असं वाटतं, की पोटामध्ये अशी खळगी निर्माण झालीये. ती हं, कशानेच भरली जाऊ शकत नाहीये. हं. आणि मग तू पूर्ण जगाशी कॉन्टॅक्ट कट करते. हे राइट. दोनही ब्लास्ट होण्याचे प्रकार आहेत. एक्सप्लोजन किंवा इम्प्लोजन. हं. हे होत असताना जर आपण सातत्याने आपल्या कुकरच्या शिट्टीला जर थोडी हवा देत राहिलो, तर हं. ब्लास्ट होणार नाही. मग करेक्ट. ते कसं करायचं? जर्नलिंग इज वन ऑफ द बेस्ट वेज टू डू दॅट आणि हँड रिटन जर्नलिंग कारण हाताने लिहिताना हं. बऱ्याचदा आपले विचार स्लो होतात आणि राइट. ते तेवढ्या फास्ट पळू शकत नाही आणि एक वाक्य लिहायला तुला ॲटलीस्ट 10 विचार करावे लागतात. हं. त्यामुळे मन थोडंसं त्या प्रोसेसमध्येच स्लो डाउन होतं. राइट. पण एन्झायटीचं हा भाग आहे जिथे तुम्ही खूप पळता आहात आणि तुमचं मन शांत करायची गरज आहे. हं, डिप्रेशन ऑन द अदर साइड हे एवढं स्लो करून टाकतं आपल्या मेकॅनिझमला, की हं. ते आपल्याला कुठलीच कृती करावीशी वाटत नाही. राइट. म्हणजे लिटरली बेडमधून बाहेर निघणं, ब्रश करणं, या छोट्या-छोट्या गोष्टी करणं हे खूप डिफिकल्ट होतं. हं, जर असं होत असेल, तर त्याच्यामध्ये एक सिंपल महत्वाची गोष्ट आहे, डिप्रेस असणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा गोष्टी पूर्ण नाही करत. म्हणजे हं. ते करायला सुरुवात करतात आणि मग जाऊ दे ना. मग त्यांना काहीच करावंसं वाटत नाही. मग राइट. अशा वेळी तुम्ही जर अशा फीलिंगमध्ये असाल, तर स्वतःला खूप छोटे टास्क द्या. आणि हां, कुठलंही टास्क म्हणजे स्वतःला एवढंच सांगायचं, की अच्छा मला आता विचार आहे, मला बेडमधून उठायचंय. हां. नाही वाटत आहे, त्रास होतोय, खूप डिफिकल्ट आहे. ऑल आय एम गोना फोकस ऑन इज गेटिंग आउट ऑफ द बेड. आणि राइट. गोइंग टू द किचन टू मेक माय टी. हे हं, खूप फनी वाटेल कारण एवढं काय मोठी गोष्ट आहे जर तुम्हाला डिप्रेशन नसेल. पण हं. जे लोकांना डिप्रेशन आहे त्यांच्यासाठी या खूप डे टू डेच्या गोष्टी खूप डिफिकल्ट होतात. तर राइट. त्यामुळे खूप मोठं पुढे जाऊन आणि आपलं मन असं पळायला लागलं, की मी हेच नाही करू शकत आहे किंवा मला अचीव्हच करायचं, तर स्वतःला सांगायचं, "थांब बाळा, तू सध्या हं. हॉस्पिटलमध्ये आहेस." त्यामुळे पळायचे विचार करण्याआधी फक्त बेडमधून उठून एक स्टेप घेणं एवढंच राइट. आपलं गोल आहे राइट. सध्या. वन स्टेप आणि मग ॲट अ टाईम. त्याच्यानंतर हळू चालायला लागणं एवढंच गोल आहे. हं, हं. आपण हे जर मानलं ना, की आता मी आजारी आहे आणि आपल्याला ताप आला, की कसं आपण लगेच खूप काही
चटपटीत खात नाही ना, आपण डाळ भात खातो किंवा पेज पितो. आपण हम्म. स्वतःला सांगतो की माझी सिस्टम स्लो आहे, मी त्याला जमेल तेवढं खायला देईन. करेक्ट. सिमिलरली विचारांचं आहे. विचारही जेवढे जमतील तेवढे जर द्यायला सुरुवात केली की आपल्याला हळूहळू ती प्रोसेस कम्फर्टेबल व्हायला सुरुवात होते. राईट. आणि घरच्यांनी किंवा आजूबाजूच्यांनी पण हे लक्षात ठेवा, की जो थोडंसं सॅड वाटणं किंवा अँशियस वाटणं किंवा डिप्रेस्ड वाटणं, ह्याच्यात त्यांना राहू द्या. त्यांना ते त्याच्यातनं निघतील हळू-हळू. जस्ट गिव्ह देम दॅट स्पेस. त्यांना उगाच असं काही नसतं रे, उठ रे लवकर, ठोंब्या वगैरे असं खूप हार्श बोलू नका. काय फालतू आहे, डिप्रेशन सगळं फालतू असतं, असंही बोलू नका. जस्ट एक्सेप्ट, जस्ट लेट देम बी. कारण त्यांना कोणाची मला नाही वाटत की कुठलाही डिप्रेस्ड माणूस असेल त्याला कोणाची मदत हवी असते. तो स्वतः उठून स्वतः किचनपर्यंत जाऊ शकतो. पण त्याला टोकू नका मध्ये-मध्ये असं मला वाटतं, की बाकीच्यांनी एक काय म्हणूया ना, एक सेफ्टी नेट असतं ना बाजूला, की मी इकडनं उठून किचनमध्ये गेलो तर मला कोणी बोलणार नाहीये. ही जर मला काय म्हणू शाश्वती असेल तर दॅट इज मोर दॅन हॅपी टू बी. पण कुठलीही व्यक्ती डिप्रेस असेल किंवा अँशियस असेल हं. तर तुम्ही जर त्यांच्या घरचे असाल तर हं. तुमचं काय काम आहे या सिच्युएशन मध्ये, ह्या रोल काय आहे हे क्लिअरली समजून घेणं खूप गरजेचं आहे. हं. म्हणजे हे तुमचं कामच नाहीये त्या व्यक्तीला पटापटा बरं करणं. राइट. तुम्ही काहीच नाही करू शकत. हं. म्हणजे तुम्ही एखादं झाड लावलं तर ते झाड पटकन वाढायला तुम्ही खत घालू शकता, हं. सूर्यप्रकाश देऊ शकता हं. आणि पाणी घालू शकता किंवा हं. त्या गोष्टी रेग्युलेट करू शकता. पण हं. तुम्ही झाड वाढवू नाही शकत. तुम्ही फुलं फुलवू नाही शकत. करेक्ट. हे समजणं खूप गरजेचं आहे. तर जर करेक्ट. एखादी व्यक्ती या स्पेसमधून जात असेल, तर हं. आपलं काम आहे की आपण असं एन्व्हायर्नमेंट क्रिएट करणं की त्यांना त्यांची रिकव्हरी फास्ट करता येईल. हं. रिकव्हरी ही त्यांनी किंवा त्यांनी त्यांच्या थेरपिस्टने करायची आहे. तुम्ही हं. रिकव्हरीमध्ये काहीच नाही करू शकत. फक्त राइट. तुम्ही त्यांची मदत करू शकता रिकव्हरी फास्ट करण्यासाठी. जर त्यांना करेक्ट. बोलायची इच्छा झाली तर तुम्ही ऐकून घेऊ शकता. हं. जर त्यांना बोलायचं नसेल तर तुम्ही गप्प बसू शकता. म्हणजे करेक्ट. लिटरली त्यांना ज्याची गरज आहे ते करणं खूप गरजेचं आहे. हं. हं. दुसरी गोष्ट ही खूप महत्वाची आणि मी असं माझं खूप माझं काय म्हणतात माझी समजूत आहे अशी, की हं. एखाद्या व्यक्तीची रिकव्हरी हं. झाल्यानंतर त्या व्यक्तीचा एक एक ना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, की तृप्ती जेव्हा तिच्या फुल फॉर्ममध्ये असेल तर ती कशी होती किंवा कशी हं. असू शकेल, हं. अशी माझ्या मनामध्ये एक प्रतिमा असते. हं. पण ती प्रतिमा ही माझ्या मनाची प्रतिमा आहे. ती मी हं. तुझ्यावर लादू नाही शकत. मी हे नाही म्हणू करेक्ट. शकत, की तृप्ती तू आनंदी म्हणजे असंच असलं पाहिजे. तर हां. तुमच्या डोक्यात असलेली जी प्रतिमा आहे ना, ती ती असायला चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी तुमच्या मनात चांगल्या भावना आहेत. पण हं. त्याला प्रोजेक्ट बनवू नका. नाहीतर हं. तुम्ही इम्पेशंट होता आणि मग त्या व्यक्तीला इम्पेशंट करता. म्हणजे राइट. माझ्या एका खूप जवळच्या व्यक्तीने मला एकदा मी एका फेजमधून जात होते आणि मी सातत्याने रोज उठून सकाळी रडायचे. आणि असं हं. माझ्या आयुष्यात कधीच झालं नव्हतं. पण त्या हं. फेजमध्ये मी आणि मला एकदा ती व्यक्ती म्हणाली, की "हां, पण तुला रडायला आवडतं ना?" हं. आणि दॅट वॉज सो डेव्हस्टेटिंग, की तुला ज्या दिवशी रडायला आवडणं बंद होईल ना, त्या दिवशी आपण बोलू या विषयावर. कारण इट इस नॉट अबाउट मला रडायला आवडतं की नाही आवडत. इट इस हं. अबाउट कुठे जायचंय आणि मला राइट. कुठे जायचं. जर त्या दिवशी त्या फेजमध्ये जर असं मला वाटत असेल किंवा तुमच्या मैत्रिणीला किंवा तुमच्या बायकोला वाटत असेल, तर हे हं. खूप इम्पोर्टंट आहे की तुम्ही त्या स्पेसमध्ये त्या व्यक्तीला राहू देणं आणि हे सांगणं की मला तुझी काळजी आहे. त्यामुळे तू मला सांग हं. काय अपेक्षित आहे. राइट. डिफिकल्ट आहे कारण डिप्रेस्ड किंवा इरिटेट असलेली व्यक्ती खूप जास्त डिफिकल्ट वागते. ते करेक्ट. तुम्हाला बोलतील, ते तुम्हाला अक्यूज करतील, ते तुमच्याशी भांडणं काढतील. ते हं. खूप इरिटेबल असतात. त्यामुळे त्यांच्या मनात कुठल्याही गोष्टीवर इरिटेशन होऊ शकतं. हं. पण हा आजार आहे. ही हं. व्यक्ती तुम्हाला कमी लेखायला, तुम्हाला खाली पाडायला असं वागत नाहीये. त्या करेक्ट. व्यक्तीला आजार आहे. जर एखाद्या व्यक्तीची जखम दुखत असेल, तर ती व्यक्ती कण्हत राहते, ओरडत राहते. तेव्हा हं. आपण असं म्हणतो का, की "अरे, ती का ओरडते? ओरडायला नाही पाहिजे." हे हं. सगळे तुमच्यावर जो राग निघतोय, की तुमच्यावर जे इरिटेशन होतंय, ते कण्हं आहे. हे आपल्याला कळत नाही. म्हणून हं. आपल्याला वाटतं, की ही माझ्याशी भांडते आणि मला हे नकोच. त्यापेक्षा मी दूरच राहते. हं. हं. ऑल्सो मला असं वाटतं, की म्हणजे जर फ्रॉम अ लिस्नर किंवा फ्रॉम अ हेल्प केअरटेकर, केअर गिव्हर पॉइंट ऑफ व्ह्यू, जर मी फॅमिली असेल आणि माझ्या माझ्या फॅमिलीमध्ये कोणी डिप्रेस्ड असेल, तर बेस्ट वे इज टू फक्त आपल्या एनर्जीने त्याला हे दाखवणं, की मी सपोर्ट करते तुला, मी तुला जज करत नाहीये.
तुला जितका वेळ घ्यायचा तितका घे. कारण कधी कधी काय होतं ना, तुम्ही काही इन्स्पिरेशनल बोललात तरी ते त्यांना खुपू शकतं. तुम्ही त्यांना काहीतरी फनी बोललात तरी ते त्यांना टोचू शकतं. जसं आता मी एक व्हिडिओ जेव्हा मी टाकला की डोंट से थिंग्स, त्याच्यावर माझा एका मित्राचा मेसेज आला की म्हणजे काय आम्ही काय बोलायचंच नाही का, तुला सोडूनच द्यायचं का, टाकूनच द्यायचं का, का तुला डायरेक्ट डॉक्टरकडे घेऊन जायचं. म्हटलं हाच तर प्रॉब्लेम आहे की काहीच करायचं नाहीये. काही नका करू. कारण काही न करणं सुद्धा खूप चांगली मदत असते त्या माणसाला टू गेट आउट ऑफ हिज स्पेस विच इज नॉट सो कम्फर्टेबल. मग अजून एका मित्राने मला आज मेसेज केला की व्हाट्सएप की मी टोल्ड माय फ्रेंड दैट आई एम डिप्रेस्ड. माय फ्रेंड, अबे तू पागल है क्या, 2 फटके मारेगा तेरे को क्या, ऐसा मस्ती काय को करता है वगैरे असं 2-4 शिव्या. आणि मग मी फीलिंग गुड नाव असं. तर मला माहितीये का या मित्रांनी मला पेपअप करायला हा मेसेज पाठवलाय. पण दॅट इज अ ट्रिगर फॉर मी. दॅट इज अ प्लेस वेअर आय एम सेइंग की यू आर नॉट अंडरस्टँडिंग दॅट आय एम डिप्रेस्ड. आर यू? तुला पटतच नाहीये की मला डिप्रेशन आहे आणि मला वाईट वाटतंय. तुला असं वाटतंय की हा जोक मला बरं करणार आहे. तर तसं नाहीये. त्यामुळे प्लीज उगाच जोक सांगायला जाऊ नका. उगाच आमचा मूड छान करायला जाऊ नका. उगाच काहीतरी फालतू बोलू, फालतूपेक्षा काहीतरी आम्हाला मोटिवेट करायला पण उलटं बोलू, काहीच बोलू नका. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की नाही, डुईंग पण नथिंग. तृप्ती कधी कधी मला वाटतं की काही गोष्टी करायचीही गरज असते. म्हणजे मला अजूनही आठवतंय, मी माझ्या डिप्रेशन आणि डिवोर्सच्या फेजमध्ये जेव्हा जात होते, तेव्हा माझे बाबा खूप आजारी पडले, म्हणजे इंडिपेंडेंटली, त्यांना कल्पनाही नव्हती, आणि ते वारले त्या सेम फेजमध्ये. सो इट वॉज अ व्हेरी व्हेरी टफ फेज. आणि माझ्या क्लोजेस्ट मित्रमैत्रिणींनी तेव्हा ते कुठे प्लॅन बनला, काही जायचं असेल तर मला कुठेच काहीच करायची इच्छा नाही वाटायची. आणि तेव्हा ती लोक यायची आणि फक्त बसायची. म्हणजे लिटरली फिजिकली कोणी ना कोणीतरी घरी येऊन फक्त बसायचं, त्यांची कामं करायची, काहीच बोलणं व्हायचं नाही, काहीच नाही. किंवा एखादा प्लॅन बनला तर मला सातत्याने विचारायचं दर 2 दिवसांनी, आज इकडे जाऊया का, तिकडे जाऊया का. मी सगळे प्लॅन सातत्याने कॅन्सल केले तरी ते विचारत राहायचे. म्हणजे हे जे आहे ना की, आणि जेव्हा मी या फेजची फेज संपली किंवा मी त्याच्यानंतर ऑन द अदर साइड मी वळून पाहिलं, तेव्हा मला जाणवलं की ह्या लोकांनी किती काळजीपूर्वक, आणि यातले कोणीच थेरपिस्ट नाहीयेत बरं का, म्हणजे लिटरली त्यांनी त्यांच्या परीने त्यांना जे योग्य वाटलं तेवढंच केलं. कोणी जेवण बनवून आणायचं, कोणी घरी येऊन माझ्या आवडीचं काहीतरी जेवण बनवायचं, किंवा उगीच फालतूमध्ये येऊन डबे बिबे घेऊन येऊन बसायचं आणि आपण तिघं एकत्र जेवूया असं करायचंय. लिटरली, कारण बाबा गेल्यामुळे त्यांना कळलेलं की आता हिला एकटं सोडायला नाही पाहिजे, आणि राइट. No, आपण Aditi, सातत्याने definitely, काही ना काहीतरी करायला definitely. पाहिजे. This is what I'm saying की this is concern. They did nothing. येस, त्यांनी काही येस, नाही केलं. ते येऊन बसले तुझ्या बाजूला. कळलं राईट. ना? तुम्ही काही करू नका ना. तुम्ही येऊन बसा ना. शांत बसायची हिंमत आहे का तुमच्यात? काही न बोलता शांत बसायची. आणि मी शांत बसणार आहे आणि मी नुसती रडणार आहे. तुम्ही काही न बोलता बसू शकता का माझ्या समोर? काही जोक नाही पण मारायचा, मला ऍक्च्युली हे काही नाही उदाहरण खूप सांगायचं. सुंदर आहे ग तृप्ती. म्हणजे डिप्रेस लोकांशी कसं वागायचं आपल्याला माहित असतं. जेव्हा एखाद्या कोणाचं कोणी जातं घरामध्ये, करेक्ट. तेव्हा आपण असंच वागतो ना. आपण त्यांच्यासाठी जेवण घेऊन जातो, आपण त्यांच्या बाजूला जाऊन बसतो, आपण जास्त विचारपूस करत नाही. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला ट्रेनिंग आहे की कसं वागायचं एखाद्या व्यक्तीला दुःख झालेलं असलं की. आपल्याकडे 13 दिवसांमध्ये ज्यांच्या घरी कोणी गेलंय त्यांच्या घरी जेवण नाही बनवत, म्हणजे पूर्ण कम्युनिटी काळजी घेते त्या व्यक्तीची करेक्ट. आणि त्या फॅमिलीची. म्हणजे करेक्ट. आपल्याला माहित आहे, फक्त आपण डिप्रेशनला त्या स्पेसमध्ये मानत नसल्यामुळे आपण हे वापरत नाही, नॉलेज जे राइट, आपल्याकडे आहे. राइट. आय थिंक दिस इज टाइम की आपण या सगळ्या, म्हणजे जितकं आपण बोलू ना तितकं आपण स्वतःलाच एज्युकेट करू, तितकं आपण लोकांना. आणि हो, अगदी. आजचा आपला एपिसोड एवढ्यासाठीच आहे की आम्ही ब्लेम नाही करत आहोत की तुम्ही चुकीचं करताय. आपल्याला माहितीच नाहीये कसं हँडल करायचं, ही नवीन गोष्ट एक्झॅक्टली. आली आहे. त्यामुळे हे शिक्षण महत्वाचं आहे. आणि अदिती, मला असं वाटतं आपण खूप बोललोय, तर आपण एक घेऊया छोटासा ब्रेक, आणि ब्रेकच्या पलीकडे येऊन मला गोलगप्पाच्या रिच्युअलकडे जायला आवडेल, मला अदितीबद्दल बोलायला आवडेल, मला तिच्या लाईफबद्दल बोलायला आवडेल. तर एक डन. छोटासा ब्रेक घेऊया आणि त्याच्या पलीकडे जाऊन, ऑफकोर्स अदितीचं आयुष्य ऑल्सो इन्व्हॉल्व्ह अ लॉट ऑफ थेरपी. तर आपली गोष्ट इथे संपत नाहीये. छोटीशी विश्रांती आणि पलीकडे आपण परत गप्पा मारणार आहोत अदिती सुराना सोबत. Hello, everybody. Welcome to another week on the IVM Podcast Network. If you're not following us on social media, please do. We're IVM Podcast on Twitter, Facebook, and Instagram. I'd like to thank our sponsors this week, Paytm Money and Intel. We appreciate their support.
It's been a fantastic week on the IVM network. I hope that you've been checking stuff out, but some of the highlights that you definitely should check out. Ashish Vidyarthi, host of Begin the Journey, was on Cyrus Says. They had a really fun conversation. I think you'll enjoy that. Uncle Please Sid did an episode around development, which was really, really fun. On Edges and Sledges, we had Adam Holyoke, former England captain. While those guys are killing it, one cricketer after the other. Definitely do check out Advertising is Dead. We talk about esports with some really guys who really know that space. Smile India, absolutely right. These guys are killing it as well. So is Pawan at Pragati. Don't forget the original things. Again, one of my favorite shows. You must check that out. It's just been a really fun week, folks. So I hope that you enjoy it. And with that, let's get you back to your show. हे वेलकम बॅक टू गोल गप्पा विथ तृप्ती खामकर. आपण गप्पा मारतो अदिती सुराना सोबत. आम्ही ब्रेकमध्ये सुद्धा भरपूर गप्पा मारल्या की कशी या पॅन्डेमिकमुळे अजून एन्झायटीवर भर पडली आहे, आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही डेफिनेटली अदितीच्या वेबसाईटवर जाऊ शकता, aditisuranacom वरती, आणि तिचा खूप सुंदर 21 दिवसांचा प्रोग्राम आहे जो तुम्ही स्वतः करू शकता. बेसिक तुमची भीती, एन्झायटी जी या लॉकडाऊनमुळे वाढली आहे ती नक्की कमी होईल. ह्याची गॅरंटी मी देते तुम्हाला. आणि आता आपण खरा हात घालूया गोलगप्पावर, जिथे आपण अदिती तू ग्रॅफोथेरपिस्ट आहेस आणि तू आता आपल्याकडे खूप कमी वेळ आहे कारण ऑलरेडी आपण बाकीच्या गप्पा मारल्यात. तर एक क्विक तुझी जर्नी तू कशी ग्रॅफोथेरपिस्ट झालीस आणि तू काय काय केलंस इथे पोहोचेपर्यंत. कारण मला तुझी पूर्ण जर्नी माहितीये, पण माझ्या लिस्नर्ससाठी ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी एक क्विक रिकॅप ऑफ युअर लाईफ. सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी 14-15 वर्षाची होते तेव्हा मी एका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासमध्ये गेलेले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, अरे किती शून्य काढू शकता तुम्ही एका मिनिटात, तेवढे काढा. मी सगळे काढायला बसलो आणि मी सगळ्यांच्या वयांमध्ये बघून की त्यांनी काय केलंय काय नाही केलंय हे फिगर आउट करत होते. आणि सडनली आय कुड अॅनलाइज ते कसे विचार करतात आणि त्यांचे कपाट किती ऑर्गनाइज आहेत, त्यांचे घरच्या लोकांशी रिलेशनशिप कसे आहेत, आणि आम्ही सगळे खूप शॉक झालो की असं कसं होऊ शकतं अँड हाऊ कॅन आय बी ॲक्युरेट अबाउट इट. पण तेव्हा मला कल्पना नव्हती, पण नंतर कळलं की मी डिस्लेक्सिक आहे आणि डिस्लेक्सिक असल्यामुळे मी कधी वाचनामध्ये किंवा भाषा लिखाणामध्ये खूप चांगलं नाही करू शकले. पण दिस इज माय अनदर गिफ्ट ऑफ डिस्लेक्सिया की मी आय कॅन रीड बिटवीन द लाईन्स. मी त्या गोष्टी ज्या नाही दिसत आपल्याला नॉर्मल डोळ्यांना, त्या गोष्टी कॅप्चर करून त्यांची माझ्या डोक्यामध्ये काही कनेक्शन लागतात आणि मी अॅनलाइज करू शकते. मग इव्हेंच्युअली जेव्हा मला हे कळलं की असं प्रोफेशन वगैरे होऊ शकतं, तेव्हा मला माहित होतं की मला हेच करायचं. आणि मग मी इंटरनॅशनल सर्टिफिकेशन केलेत, मी बरेचसे वेगवेगळ्या देशांमधून या विषयावर कोर्सेस केले जे बऱ्याच लोकांना माहित नाही की असं होऊ शकतं. लोकांना वाटतं की असं टाइमपास आहे ग्राफॉलॉजी वगैरे, पण असं नाहीये. हा ऍक्च्युअल स्टडी केलेला सायकॉलॉजीशी रिलेटेड विषय आहे. सो जेव्हा मी हँडरायटिंग सुरू केलं प्रोफेशनली तेव्हा मला खूप पॅशन होती, म्हणजे आजही आहे, पण तेव्हा असं होतं की काय करता येईल आणि काय नाही करता येईल. तर मी तेव्हा पहिली इंडियातली एक फुल टाइम प्रोफेशनल ग्राफॉलॉजिस्ट झाले आणि मग कॉर्पोरेट सोबत काम केलं. IBM सारख्या कंपनीज किंवा इस्पात, आता जी JSW आहे कंपनी, टाटा, या सगळ्या कंपन्यांसोबत काम केलं. लोक थोडं सिरियसली घ्यायला लागले सगळं कामाला. त्यांना वाटलं अरे हा आता हे लेजिट आहे, आता आपण हिच्यावर विश्वास ठेवू शकतो. मग त्यानंतर कामं बरीच मिळायला लागली आणि रेडिओ शोज केले ज्याच्यामध्ये जसं मी आता आपण ऍब्सोल्युटली राईट वर हँडरायटिंग अॅनलाइज करतो शोवर, पॉडकास्टवर, तसं मी रेडिओ शोवर हँडरायटिंग अॅनलाइज करायचे, मूवी लोगोज अॅनलाइज करायचे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोर करून हे प्रोफेशन बनलं. तर अशी ही कामाची जर्नी आहे. वाव, अमेझिंग. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या गोलगप्पावरती डिस्लेक्सिया मी डिस्लेक्सिक आहे असं खूप वेळा बोलून झालंय. लोक बोर झाली आहेत की अरे तृप्ती किती वेळा बोलशील तू डिस्लेक्सिक आहे. पण आज आपली जी पाहुणी आहे ती पण डिस्लेक्सिक आहे आणि त्याच्यातनं त्यांनी एक मॅजिक क्रिएट केली आहे. त्यामुळे याबद्दल मला खूप अमेझिंग वाटतंय. ऑल्सो जर तुम्ही अजून अदितीचा पॉडकास्ट ऐकला नसाल तर प्लीज IVM वरतीच तिचा पॉडकास्ट आहे ज्याचं नाव आहे ऍब्सोल्युटली राईट. प्लीज ऐका, त्यावर माझाही एक एपिसोड आहे. आय नो. आणि त्या स्पेसिफिक पॉडकास्ट मध्ये म्हणजे आपण इंटरव्ह्यू करतो, जसं मी तृप्तीची इंटरव्ह्यू केली, आणि दुसरा एक पार्ट आहे जिथे आपण वेगवेगळ्या सायकॉलॉजी रिलेटेड इश्यूज वर बोलतो. प्रत्येक आठवड्याला काही टिप्स, काही मेथड्स, काही सोल्युशन्स दिली जातात. त्यामुळे जर आपण जर आधीचं कॉन्व्हर्सेशन झालं
त्याच्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट खूप डिफिकल्ट वाटते किंवा काही जमत नाहीये, तुम्ही ओव्हर थिंक करता आहात किंवा तुम्ही खूप परफेक्ट बनायचा प्रयत्न करत असाल, तर हे सगळे विषय इंडिपेंडेंटली एकेका एपिसोडमध्ये डिस्कस केलेत आणि त्यासाठी काय करायचं याची उत्तरही दिली आहेत. ओ तर येस. असं नाहीये की आपण फक्त प्रश्न आहेत आणि माझा प्रॉब्लेम आहे तर मी त्याला ऍक्सेप्ट करणं हा एकमेव मार्ग नाहीये. त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो राईट. आणि बरीच उत्तरं आहेत. तुम्ही थेरपिस्टकडे जाऊ शकलात तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण ती व्यक्ती जी थेरपिस्ट आहे ती तुमच्यासाठी एक परफेक्ट, पण जर नाही जाऊ शकलात तरी असं नाहीये की उत्तरं नाहीयेत. तुम्ही तुमची उत्तरं शोधू शकता आणि बरंचसं काम इंटरनेटच्या माध्यमातून, वेगवेगळ्या थेरपिस्टच्या माध्यमातून, आपल्या पॉडकास्टचे वेगवेगळे एपिसोड्स आहेत. IVM नेटवर्कवर एवढे सगळे कोचेस आहेत जे वेगवेगळ्या विषयांवर बोलतात. त्यामुळे तुम्ही लिटरली ऑल यू हॅव टू डू इज ऍक्च्युअली डिसाईड की आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय आणि मग मार्ग मिळतीलच. म्हणजे मला असं वाटतं की तृप्ती, तू स्वतः असं केलंयस. मी ऍक्च्युअली ना गेल्या 2019 मध्ये एका इमोशनल फेज मधून गेले. ती खूप डिफिकल्ट होती आणि मी फिगर आउट करत होते की मला नक्की काय करायचंय आणि इमोशनली आय कांट से डिप्रेस, पण मी पोस्ट ट्रॉमॅटिक सिच्युएशन मधून जात होते. आणि तुम्ही म्हणाल की अरे कोच आहे, स्वतःला एवढी प्रश्नांची उत्तरं माहित आहे, मग असं कसं होऊ शकतं. पण एखादा हार्ट सर्जन असेल तर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. तसं कोच असूनही स्वतःवर असे प्रॉब्लेम होऊ शकतात की कधी कधी स्वतःला ऑब्जेक्टिव्हली पाहता येत नाही. तर राईट. मी हैदराबादला शिफ्ट झाले एका वर्षासाठी आणि सगळं काम ऑनलाईन करायला सुरुवात केली आणि तिथे मी एकटी राहायचंय. माझं हेच ऑब्जेक्टिव्ह होतं की मला आता कळतंय की मी क्वारंटीनसाठी प्रिपेअर करत होते, तेव्हा मला कल्पना नव्हती. पण ऑब्जेक्टिव्ह हे होतं की जर मला अशी उत्तरं शोधायची आहेत, अशा गोष्टी जे लोक करू शकतील किंवा मी करू शकेन त्या फेजला डील करण्यासाठी स्वतःच्या स्वतः, तर काय करता येईल. आणि तेव्हा मी जर्नलिंग केलं, मी ग्राउंडिंग केलं, मी असे काही गोष्टी करायला लागले की ज्याच्यात खूप अटेन्शन लागतं. सिम्पल गोष्ट, जेवण बनवणं. आणि मी कधीच त्याच्या आधी किचनमध्ये गेले नव्हते, पण ऑब्जेक्टिव्ह हे होतं की मी स्वतःला जर बिल्डअप करायचं असेल तर मी कशा पद्धतीने अशा गोष्टी शोधेन की ज्याच्यात कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट होऊ शकेल. राईट. आणि ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण आपण जर सगळे त्या गोष्टींमध्ये पूर्णपणे मन लावून करायला लागलो तर आपली उत्तरं मिळायला लागतात. आणि आपल्या राईट. सगळ्यांना, बऱ्याच लोकांना हे ऑलरेडी कळलं असेल की या दिवसभराच्या दिनचर्येमध्ये सुद्धा जी मेहनत आपण टाकली त्याच्यातून मनाला समाधान वाटतं. राईट. आणि हे कळत नाही आपल्याला की दॅट इज अ फॉर्म ऑफ थेरपी, व्हेरी व्हेरी सिम्पल फॉर्म ऑफ थेरपी, पण हे इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे उत्तरं फक्त बाहेर आहेत अशातला भाग नाहीये. उत्तरं खूप पॉसिबल आहेत आणि आपण सगळे त्या प्रश्नांची उत्तरं फाइंड आउट करू शकतो. राईट. राईट. द आयडिया इज टू चूज द चेंज. जसं ऍक्सेस तू पण केला, ऍक्सेस मी पण केला, आणि ऍक्सेसमध्ये तेच म्हणतात लोक की आर यू रेडी टू चूज द चेंज. आणि चेंज इज मोस्टली अनकम्फर्टेबल. हा खूप ऑलवेज. महत्वाचा प्रॉब्लेम आहे. मोस्टली म्हणजे कधी कधी आपण एक्साइट असतो आणि आपल्याला वाटतं मला करायचंय तर कळत नाही. पण चेंज इज अनकम्फर्टेबल. तर त्यामुळे राईट. तुम्हाला जर असं वाटत असेल की मलाच अनकम्फर्टेबल वाटतंय, तर असं नाहीये. कुठलाही चेंज हा खूप अनकम्फर्टेबल राईट. आहे. आणि सगळेजण आपण या सगळ्या जे काही सूप झालंय ना आपल्या आयुष्याचं, त्या सुपामध्ये आपण सगळे एकत्र आहोत. असं राईट. नाहीये की वेगळे आहोत आणि एकालाच प्रॉब्लेम आहे. आता या पहिल्यांदा आयुष्यात आपल्याला कळतंय की आपण सगळे या सिच्युएशन मध्ये एकत्र आहोत. राईट. आणि दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू रिअलाइज ॲट दिस पॉइंट इन टाइम. ऑल्सो बघ ना की जर आपण लेट्स लुक ॲट द पॅन्डेमिक ऑल्सो फ्रॉम अ व्हेरी पॉझिटिव्ह व्ह्यू, की आता जे लॉकडाऊन झालंय त्याच्यामध्ये हा पण चेंजच आहे ना. हा डिफिकल्ट आहे, पण हा चेंजच आहे ना. मुंबईची लोक कधी शिकली होती ग लाईनीत उभं राहायला, नीट डिस्टन्स हो. ठेवून? मुंबईची लोक कधी डिसिप्लिन्ड होती? किंवा आपण कधी विचार केला की माझं मी सांभाळलं पाहिजे, मी हेल्दी राहिलं पाहिजे, मी हायजेनिक राहिलं पाहिजे, मी माझी इम्युनिटी सांभाळली पाहिजे? सगळी केवढी इंडिपेंडंट झाली लोक. लोकांनी किती गोष्टी शिकली. लोक कधी जेवण बनवायला शिकली नव्हती, लोक ती जेवायला बनवायला शिकली. असं भरपूर. आपल्याकडे श्रीमंत होणं ह्याचा अनफॉर्च्युनेटली अर्थ हा आहे की कमीत कमी काम करणं. जगातल्या दॅट्स बऱ्याचशा सो सॅड. कल्चरमध्ये असं नाहीये. जे श्रीमंत झालात तरी तुम्ही सातत्याने काही ना काहीतरी काम करत असता. आणि आपल्याकडे असं आहे की अरे आपल्याकडे बरीच लोक मदतीला असतात, आपण स्टाफ ठेवतो, हे ठेवतो, पण राईट. फिजिकली आणि मेंटली आपण काम कमी करायला लागतो, विच इज अनफॉर्च्युनेट. आणि आय थिंक पॅन्डेमिकने आपल्याला ते शिकवलंय की बाई करेक्ट. बॉस,
चला कामाला लागा. पण मग ते मग एवढ्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात, त्यामुळे हा सुद्धा चेंजच आहे आणि तो अनकम्फर्टेबलच आहे. जसं आपण म्हणतो की चेंज इज नॉट इझी, चेंज इज ऑलवेज गोइंग टू मेक यू अनकम्फर्टेबल. पण या लॉकडाऊनला पण आपण एक पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने बघू शकतो असं मला वाटतं. ऑफकोर्स खूप वाईट गोष्टी होत आहेत, ऑफकोर्स लोक नाही, मी म्हणते एन्झायटी की फेस करतात. चांगलंही बघू शकतो, वाईटही बघू शकतो. आपल्याला निवडायचंय. जर वाईट बघून एक्झॅक्टली. आपल्याला स्वतःला त्रास करून घ्यायचा असेल तर करा, नो प्रॉब्लेम. असं करेक्ट. काही त्याच्यात चुकी नाहीये. म्हणजे जर का हात स्वतः कापायचा असेल तर ठीक आहे, आम्ही औषधीवर उभं राहू. पण फंडामेंटली जर नाही करू शकत असू तर दॅट इज इझियर. सो राईट, कारण असं राईट. असतं ना, की आपण म्हणाले की असं नका करू म्हटल्यावर खूप टेम्पटेशन होतं करायचं. त्यामुळे असं मी कधीच कोणाला सांगत नाही, की हे करा किंवा हे नका करू. जर हां. करा ना, ठीक आहे, आपण औषध घेऊन उभं राहू तुमच्यासाठी. तुमचा हात हो. कापणार आहे कारण तुम्ही ते करता, सुरी चुकीची वापरताय या गोष्टीत. हां. सारखं चुकी निगेटिव्हिटीवर फोकस करून. तर प्लीज गो अहेड. ठीक आहे. बट दॅट्स व्हॉट इव्हन आय डू. म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना किंवा मित्रांना हेच सांगते, की मित्र त्यासाठी नसतो किंवा मैत्रीण त्यासाठी नसते, जी बोलते, "देख मैंने तो तेरे को बोला था ना, तू गिरेगा." नाही. मित्र-मैत्रिणीचं काम हे असतं, की "हे बघ, मला असं वाटतं, की हे चुकीचं आहे. तू पडलास ना, तर ठीक आहे, मी आहे तुला उचलायला." दॅट इज व्हॉट अ फ्रेंड इज फॉर. अ फ्रेंड इज की ठीक सो आहे, तू गलती किया, सो बट ट्रू. आय एम युअर. म्हणून मी मैत्रीण आहे तुझी, की मला माहितीये तू चुकलायस, तुला कळलं तू चुकलायस, तर आता चल, लेट्स गेट आउट बरोबर. ऑफ दिस टुगेदर. हॅलो. आणि चुका ह्या काही वाईटच नाहीयेत. म्हणजे जर हा. स्वतःच्या चुका आपण नाही केल्या, तर हा. स्वतःचे धडे आपल्याला नाही मिळणार. करेक्ट. त्यामुळे असं कोणीच नाहीये. म्हणजे पार्ट ऑफ माय वर्क अँड पॅशन इज टू स्टडी पीपल जे हम्म. खूप असे यशस्वी आहेत किंवा खूप वेडी माणसं आहेत, ज्यांनी असं काहीतरी हम्म. भन्नाट केलं आयुष्यामध्ये. हम्म. त्यांची मी हँडरायटिंग कलेक्ट करत असते, त्यांच्याविषयी वाचत असते. हाय हम्म. परफॉर्मर्स आपण त्यांना म्हणतो. आणि हम्म. त्यांचा जेवढा अभ्यास केला तेव्हा मला कळतं, की अरे त्यांचे प्रॉब्लेम कमी नाही झाले. जेवढे ते करेक्ट. यशस्वी झालेत किंवा जेवढे त्यांनी क्वेश्चन केल्या नॉर्म्सना किंवा हम्म. लॉजना, त्या हम्म. पूर्ण प्रोसेसमध्ये त्यांचं आयुष्य कॉम्प्लिकेटेड झालं. पण राईट. त्यांच्याकडे ताकद आली, की त्या कॉम्प्लिकेशन्सच्या पण पलीकडे जाऊन त्या गोष्टीवर मात करता येईल. तर करेक्ट. त्यामुळे आपण ह्यावर फोकस केलं पाहिजे. हम्म. संस्कृतमध्ये ना एक खूप सुंदर शब्द आहे, हम्म. प्रयत्न शैथिल्य. योगसूत्रामध्ये वापरलाय. हम्म. तर प्रयत्न शैथिल्य इज नॉट एफर्टलेस. इट्स हम्म. नॉट इझी. हम्म. पण इट्स अ स्पेस जिथे प्रयत्न कमी होत आहेत, हम्म. प्रयत्न निघून गेलेत फ्रॉम द हम्म. ऍक्टिव्हिटी, विच मीन्स तुम्ही ते करताना तुम्हाला एवढी मास्टरी आली आहे की हम्म. तुम्ही ते खूप सहजतेने करताय. आणि आय राईट. थिंक दॅट इज व्हॉट वी आर लुकिंग ऍट. आताची फेज डिफिकल्ट आहे, ऑफकोर्स आहे, आणि हम्म. एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे. हम्म. पण आपण ह्युमन बिंग्स आहोत, आपण माणसं आहोत. आपली कपॅसिटी टू डील विथ पेन इज मच हायर देन व्हॉट वी कॅन इमॅजिन. राईट. आपण फक्त स्वतःला तेवढी स्पेस देत नाही आहोत, कारण आपलं आतापर्यंत आयुष्य कदाचित एवढं डिफिकल्ट राहिलं नसेल हम्म. किंवा काही लोकांनी हे असं कधीच पाहिलं नसेल. हम्म. मी जेव्हा 19 वर्षाची होते, तेव्हा माझ्या बाबांना हे करिअर पटलं नाही हँडरायटिंगचं. हम्म. तेव्हा बाबा म्हणाले, की "तुला जर हे सगळं करायचं असेल ना, तर घर सोडून निघून जा." त्यांना हम्म. असं वाटलं ते असं म्हणाल्यावर मी कदाचित नाही जाणार किंवा हे असं खूळ डोक्यातलं सोडून देईन. हा. पण मी खूपच पेटलेले, म्हणजे मला असं खूपच करायचं होतं हे. तर मी हम्म. घर सोडून दिलं. आणि दॅट वॉज सो टफ. असं हम्म. सुरुवातीला सोडलं तेव्हा खूप काही वाटलं नाही. पण इव्हेंच्युअली कॉलेज स्वतःचं सपोर्ट करणं, फीस भरणं, बाकीच्या गोष्टी करणं, आणि मी जॉब नाही हम्म. केला. मी ग्राफॉलॉजिस्ट बनले. त्यामुळे हे काही प्रोफेशन जे कोणीच ऐकलं नव्हतं, राईट. त्या प्रोफेशन मधून पैसे कमवणं असं खूप डिफिकल्ट होतं. हम्म. हम्म. आणि दर दिवशी मी कॅफे कॉफी डेशी तेव्हा टाय अप केलं हम्म. आणि तिकडे जाऊन प्रत्येक टेबलावर मी माझे पॅम्फलेट द्यायचे. तर मी हम्म. दिवसाला ऍटलीस्ट 20 ते 30 लोकांकडनं नाही, आम्हाला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही असं ऐकायचंय. करेक्ट. आणि जेव्हा मी एवढं नाही ऐकलं ना तृप्ती, हम्म. सातत्याने, तेव्हा हम्म. नाही कोणी मला म्हणेल आणि मला कोणी रिजेक्ट करेल हम्म. ह्याची भीती निघून गेली. ह्याने नाही की कोणी नाही म्हणालं नाही, ह्याने हम्म. की रोज 20 वेळा नाही ऐकल्यानंतर तुम्ही त्याच्यावर मग करेक्ट. त्याच्याने हम्म. परिणाम नाही होत तुमच्यावर. हम्म. तर माझी बहीण जी ऍक्टर आहे ना, मी तिला नेहमी हम्म. असं म्हणायचं की अरे तुला तुझे पहिले 100 नाही ऐकले नाहीयेस ना तू, जोपर्यंत हा. पहिले 100 नाही होत नाही तोपर्यंत कदाचित ती नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी येणार नाही. त्यामुळे गो अँड गेट युअर नोज फर्स्ट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स नॉट गेटिंग युअर येस, इट्स गेटिंग युअर नोज. तो जर येस. कोटा असेल 20 नाही ऐकण्याचा, तर मी आज पूर्ण करेन किंवा उद्या पूर्ण करेन. हम्म. हे जर आपण बघायला लागलो तर निगेटिव्ह मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह दिसू शकतं. कारण राईट. ह्या जर्नीमध्ये तुम्ही जे सफर करताय ना, ते ट्रेनिंग आहे. करेक्ट. आणि ते ट्रेनिंग गरजेचं आहे. जसं मी म्हणाले, गेल्या वर्षी खूप टफ होतं, हम्म. की कसं करायचं, काय करायचं, एकटं राहण्यापासून सगळ्याच गोष्टी फिगर आउट करणं.
आणि तिकडे माझे कोणी फ्रेंड्सही नव्हते हैदराबादला. त्यामुळे बस Right. फिजिकली, इमोशनली, इन एव्हरी फॉर्म फिगरिंग इट आउट अलोन. पण ते जे झालं, ते मी स्वतःवर ओढवून घेतलेलं कारण नसताना, त्याने आज जेव्हा आपण तो 21 दिवसाचा वर्कशॉप केला किंवा गेल्या 3 महिन्यामध्ये जे काही काम झालंय, ते सगळं काम होऊ शकलं कारण त्या ट्रेनिंगमध्ये मला खूप रिअलायझेशन झाले. ते जर अवॉइड केलं असतं तर आज खूप काम नसतं करता आलं. पण ते सफर करत असताना किंवा डील करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन चालू आहे हे माहित नव्हतं. सो आपल्याला नाही माहिती आपलं फ्युचर आणि आपली जर्नी कुठे जाणार आहे, कोणालाच नाही माहिती फंडामेंटली. पण आत्ता जे समोर वाढलंय ना त्याला जस्टिस करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. खरंय. सो वन डे ॲट अ टाइम अँड वन स्टेप ॲट अ टाइम. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू अदिती. आय थिंक दिस इज ना मला असं वाटतं की हे सगळ्यांना माहिती असतं, पण ते आपण सतत बोलत राहणं, सतत रिमाइंड करणं खूप गरजेचं आहे. कारण मला कितीही माहिती असलं तरी मी विसरू शकते. मी उद्या सकाळी उठून बोलू शकते की लाईफ इज सो बॅड. मग मला माहिती आहे की मी जे करते ते मला कदाचित उद्यासाठी कामी येणार आहे, यु नो. Trupti, this is an amazing point. Thank you for saying this. A part of my process is तुम्ही असं एन्व्हायरमेंट क्रिएट करा जिथे 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 तुम्ही जाता दिवसभरात, स्पेशली जर तुम्ही एखाद्या इमोशनल फेज मधून जात असाल तर सगळीकडे रिमाइंडर्स असले पाहिजे. माझ्या फोनवर मी म्हणते स्क्रीन सेव्हर इज अ लाईफ सेव्हर. सो यू लिटरली पुट लाईक 2 इमेजेस दॅट रिअली गिव्ह यू द एनर्जी. किंवा तुम्ही माझ्या घरामध्ये जागोजागी फोटो फ्रेम्स आहेत, पोस्टर्स आहेत, बाथरूमच्या वॉलवर किंवा बाथरूमच्या मिररवर काही लोक असं काही चिकटवून ठेवतात. म्हणजे लिटरली क्रिएटिंग अन एन्व्हायरमेंट जिथे तुम्हाला गजनीसारखं सगळीकडे रिमाइंडर्स मिळतील, हे खूप गरजेचं आहे. कारण आपण विसरतो, आपण रोज सकाळी उठलं की आपल्याला वाटतं की अरे तेच इमोशन्स परत येतात. तर जर बॅटल करायची नसेल ना तर तुम्ही एखादं रुटीन क्रिएट करा, एखादी गोष्ट पण स्वतःला रिमाइंड करा. म्हणजे ते सगळं जर बाहेर लिहिलेलं असेल किंवा रिमाइंडर्स असतील आपल्या आजूबाजूला तर आपल्याला स्वतःची जर्नी जास्त सोपी करता येते. लाईक जसं ना मी सतत त्यांना कोट करत असते, जॉन ब्रेटन जे माझे टीचर आहेत. तर ते म्हणतात की कालपर्यंत तुझी रिहर्सल होती, आज तुझा शो आहे. आणि सो ब्युटिफुल, आणि आज तू शो मध्ये गडबडलास तरी चालेल कारण आजची तुझी रिहर्सल आहे उद्याच्या शो साठी. विच इज सो ब्युटिफुल ना. ब्युटिफुल. ओ माय गॉड. या की आणि तू करू शकतो. यू आर अलाउड टू डू रॉंग बिकॉज इट्स अ रिहर्सल. ऑफकोर्स. आणि असं पाहायला लागल्यावर किती बदलतं. म्हणजे एक जॅपनीज रायटर आहे हारुकी मुराकामी नावाचा, त्याचं एक खूप सुंदर वाक्य आहे. ही सेज पेन इज इनएव्हिटेबल बट सफरिंग इज ऑप्शनल. म्हणजे आपल्याला जे काही दुखतंय किंवा असं आपल्याला त्रास होतोय ते आपण टाळू नाही शकत, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे की त्या प्रोसेस मधून जाणं. किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण केवढं शिकलो विथ एव्हरी ब्रोकन पीस, विथ एव्हरी ब्रेकअप, विथ एव्हरी स्ट्रगल. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यावर सफर करायचं की नाही ह्याची आपल्याला नेहमी जाणीव असायला पाहिजे की ही आपली चॉईस आहे. की आपण चूज केलं तर सफर करू शकतो, चूज केलं तर सफर नाही करू शकत. पण डिफिकल्ट आहे, एवढं सोपं नाही लगेच कळायला. नाही कळलं तरी ते आपल्या लाईफमध्ये त्याला वापरायला पण जरा कठीणच आहे. इट्स नॉट अन इझी जॉब. आता मी ना नेहमी असं म्हणते की वेन यू गोइंग थ्रू अ सिच्युएशन, जेव्हा पण आपल्याला वाटेल की आपण रेडी आहोत, सो आय आस्क पीपल टू स्टेप बॅक फॉर अ मोमेंट. म्हणजे जर्नलिंग करून तर खूपच फरक पडतो की आपण स्वतःच्याच आयुष्याच्या स्टोरीला एका तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून पाहायला लागतो. आणि दॅट हेल्प्स यू काइंड ऑफ देन डिसाइड की मला त्रास होतोय, पण तरी पण एक थोडी हलकीशी एक स्पेस आहे जिथे चॉईस आहे, ती एक्सप्लोअर करायला पाहिजे. सो इन शॉर्ट स्वतःवर मेहनत करायला सुरू करायला पाहिजे. त्याला काही ऑप्शनच नाहीये. ते कुठल्याही बाजूने बघितलं तरी शरीर आणि मन या 2 गोष्टींवर आयुष्यभर काम करणं हे आपलं कामच आहे. म्हणजे त्याच्यात काही ऑप्शनच नाही. करेक्ट. वाव. सो बेसिकली अदिती, जर लोकांना तुझ्याबरोबर कनेक्ट करायचं असेल तर ते कुठे तुला शोधू शकतात?
माझी वेबसाईट आहे aditisurana.com. हम्म. त्या वेबसाईटवर सगळे डिटेल्स जे कामाविषयी, इनिशिएटिव्ह विषयी सगळे मेन्शन्ड आहेत. हम्म. जर ग्राफॉलॉजी तुम्हाला शिकायचं असेल, हम्म. तर ज्याच्या पण खूप रिक्वेस्ट लोक सध्या सडनली करतायत, तर हम्म. त्यासाठी सुद्धा काहीतरी या नवीनच सुरू करायचा प्रयत्न आहे पुढच्या आठवड्यापासून. हम्म. So असं म्हणजे मला खरंच या लॉकडाऊन मध्ये एवढं काम केलंय ना मी आयुष्यात तृप्ती, एवढं काम कधीच नव्हतं केलं. सडनली मला असं वाटलं की अरे आपल्या कामाची गरज आहे आणि लोक म्हणजे खरोखर लोकांनी प्रश्न विचारलेत Yeah, आणि एवढं yeah. रिस्पॉन्सिबल वाटतंय. म्हणजे आपण पण जेव्हा तो 7 दिवसाचा मराठीत वर्कशॉप केला तेव्हा एवढं जबाबदारी वाटत होती ना, अख्खा दिवस लोकांचे प्रश्न हो. आहेत, आपल्याला ह्याची उत्तरं द्यायला पाहिजेत, आपल्याला हे करायला पाहिजे. दॅट्स द Oh मोस्ट God. अमेझिंग फिलिंग. मला असं वाटतं की या लॉकडाऊन मध्ये मी सगळ्यात कमी थेरपी घेतली आहे. पण तू थेरपिस्ट झालीस ना या लॉकडाऊन मध्ये, तू But बऱ्याच yeah, that लोकांना मदत केली. I was always a life coach. Like काही वर्षांपूर्वी I was a life coach, but I gave up कारण खूप एनर्जी जाते ग लोकांना कोच करण्यामध्ये, त्यांना समजून घेण्यामध्ये. आस्क मी म्हणजे अबाउट इट. या लाईक आता आपण अख्खा जो एपिसोड आजचा गोलगप्पा आपण बोललो की सोक करा आणि त्यांच्यासोबत थांबा आणि त्यांचं ऐकून घ्या वगैरे, पण त्याच्यानंतर हेही महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं क्लेन्झिंग करा. की तुम्हालाही ऍक्च्युली थेरपी लागणार मी आहे. एक गोष्ट जरूर सांगेन तृप्ती, मी ना प्रत्येक वेळी जेव्हा हँडरायटिंग पाहते तेव्हा म्हणजे जर तू मला बाकी कुठलं काम करायला सांगितलं ना, म्हणजे कामाची पण रिलेटेड असं ना, प्रपोजल लिहिणं आणि बाकी सगळं, त्याच्यात मी दमते. पण जर तुम्हाला हँडरायटिंग, असं मी 14 तास बोलले समजा हँडरायटिंग अनालाइज करून, तर प्रत्येकदा मी हँडरायटिंग बघितल्यावर मी ब्लश करायला लागते. आय डोंट नो वाव. हाऊ इट हॅपन्स, आय डोंट नो वेअर इट कम्स फ्रॉम, पण हे गेले 16 वर्ष चालू आहे. हँडरायटिंग वाव. पाहिलं की मी ब्लश करायला लागते आणि आय थिंक देर इज समथिंग अबाउट इट, लाईक देर इज समथिंग सो फ्लर्टेशियस अबाउट इट ना, असं म्हणजे अजून माझा क्रश गेलेला नाहीये. Or you just love it so much. Let's call it love. Let's not say crush. It is your soulmate. That's so true. Love of my life असं Yes, म्हणायला काही yes. हरकत Wow, नाही. yay. मला असं वाटतंय माझंही लव्ह ऑफ माय लाईफ असंच कुठेतरी लपलेलं असणार आहे. ग्राफो थेरपी मध्ये. ओ गॉड. पण मला असं वाटतं अदिती आपण खूप गप्पा मारल्यात आणि मला आजचा एपिसोड खूप फ्रुटफुल वाटतो, खूप महत्वाचा वाटतो आणि हा महत्वाचा एपिसोड तुझ्याशिवाय झाला नसता, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो अगेन मच. IVMला मी गोलगप्प कितीही थँक्यू म्हटलं तरी कमी आहे, कारण IVM हॅज गिव्हन मी दिस प्लॅटफॉर्म. आणि यु नो लाईक आपण बोलत नाही अशा गोष्टी, आपण बोलत नाही की कविता काय करते, आपण बोलत नाही की तेजस जो आमचा एडिटर आहे आणि त्याची टीम आहे ती काय करते, आपली बरोबर. मार्केटिंग टीम काय करते, त्यातली अर्धी लोक आपल्याला माहिती सुद्धा नाहीये जी आपल्या घरी बसून या लॉकडाऊन मध्ये काम करतायत. तर माझी चूक, मला माहित नाही माझीच लोक कोण आहेत जी कामं करतायत, तर मला माफ करा, मला तुमची नावं माहिती नाहीयेत. मला निखिल माहितीये, मला तेजस माहितीये, मला कविता माहितीये, मला अमित माहितीये, मला आदिती माहितीये. आणि जी कोणी लोक हा पॉडकास्ट बनवतायत, जी कोणी लोक हा पॉडकास्ट ऐकतायत, हे अवेअरनेस स्प्रेड करतायत, तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू. कारण हीच ती वेळ आहे जिथे आपण एकमेकांना धरून, एकमेकांना मदत करून पुढे सरकायचंय हळूहळू. सो या अदिती, आय एम सॉरी आय कट यू. तू काहीतरी बोलत होतीस. नाही, मला गोलगप्पावर येण्याची आणि तुझ्याशी अशा गप्पा मारण्याची खूप इच्छा होती. बट मला असं नाही वाटत की ह्यापेक्षा सुंदर वेळ आणि योग्य वेळ आपल्याला मिळाली असती. आय नो, दिस आय इज नो. सो ब्युटिफुल. मी आपण गेले थांबले होते. 3-4 महिने हा. बोलतो त्याविषयी, पण मी थांबले बट होते दिस की तू इज इन द हाऊस परफेक्ट. आहेस आणि आपण स्टुडिओमध्येच करायला पाहिजे हा एपिसोड, असं मला वाटत होतं. पण तेच जसं तू म्हटलंस ना की हीच ती वेळ, आत्ताच बोलायचं होतं. आणि मला असं वाटतं आपण अजून एक गोलगप्पा करू शकतो अबाउट युअर डिफरंट फन स्टोरीज ऑफ अदितीज लाईफ. पण हा मुद्दा महत्वाचा ह्युमन होता. ऍडव्हेंचरस ना, येस. सगळ्या वेड्या वाकड्या. डन येस. डन. तो एपिसोड आपण करूच. पण आजचा खूप सिरियस एपिसोड, खूप महत्वाचा एपिसोड, जो तू इतका छान हलकेपणानं आपण जो पार पाडला, त्यामुळे खूप खूप थँक्यू. आणि अदितीचे दोन्ही पॉडकास्ट आहे का? एकाचं नाव आहे ऍब्सल्युटली राईट आणि दुसऱ्याचं नाव काय आदिती? ऍब्सोल्युटली राईटच. फक्त 2 जो पद्धती छोटा, आहेत. जो छोटावाला इज ऑल्सो कॉल्ड पॉडकास्ट. ऍब्सल्युटली राईट. हो, आय एम सॉरी, आय एम बोथ ऑफ देम आर इग्नोरंट. बेस्ड ऑन द सेम टॉपिक. हा, सो हा. त्यामुळे वेन्सडेच्या एपिसोडला आपण इंटरव्ह्यू करतो जशी तुझी झाली, आणि फ्रायडेच्या फ्रायडेला एपिसोडला छोटा असतो.
त्या इंटरव्ह्यू मधला एक मुद्दा घेऊन त्याचं विश्लेषण करतो. हा हा करेक्ट. सो वेल, मी ऐकत असते पण मला काहीच माहित नसतं. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम एट ऑल. आय थिंक ज्या पद्धतीने हे काम चालू आहे सगळं आणि राईट आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतो आहोत, स्पेशली तू राईट. पण तुझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते, त्यामुळे आपलं एक प्रत्येक दिवशी जे आपल्या परीने बेस्ट करता येईल ते करणं ते एवढंच करूया. आपल्या हातात आहे. करेक्ट आय थिंक करेक्ट दॅट्स व्हॉट वी आर डुईंग. करेक्ट. थँक्यू आणि सो मच. मला एवढं बरं वाटतंय. आणि मराठीत बोलता येतं. प्रत्येक वेळी ओ या. तुझ्याशी बोललो ना की मला मराठीत बोलता येतं. माझी आई मराठी आहे आणि माझे बाबा तेलुगू होते. पण मराठी मला म्हणजे बोलायलाच मिळत नाही, कारण मी बऱ्याचशा अमराठी लोकांसोबत काम करते आणि अमराठी लोकांची माझी टीम आहे. त्यामुळे राईट. तृप्तीशी बोलायला लागलं कीच एवढं मराठी मला बोलता येतं. त्यामुळे थँक्यू. सो आदिती, आपण एक प्रथा विसरलोय तुझ्याशी गप्पा मारता मारता, की रेकमेंडेशन्स, काही रेकमेंडेशन्स आहेत का जे तू रेकमेंड करू शकशील लोकांना, की काही वाचायचंय, काही पाहायचंय, तू काही पाहिलेस असं? माझं ना एक खूप आवडतं पुस्तक आहे जे मी 2004 मध्ये वाचलेलं. अल्केमिस्ट नावाचं, पावलो कोएल्हो नावाचा ऑथर आहे. मराठीतही अवेलेबल आहे ट्रान्सलेशन. हे एक पुस्तक आहे जे मी आय थिंक सगळ्यात जास्त गिफ्ट केलंय गेल्या 15-16 वर्षांमध्ये. कारण ज्या लोकांना खूप वाचनाची सवय नाहीये त्यांच्यासाठी पण हे खूप छान आहे. जे खूप वाचतात त्यांच्यासाठी पण एक छोटी गोष्ट आहे, पण खूप काही सांगून जाते. तर आय विल हायली रेकमेंड ते पुस्तक डेफिनेटली वाचा. आणि अजून एक पुस्तक आहे फ्लो नावाचं, जे एका ऑस्ट्रियन सायकायट्रिस्टने लिहिलं आहे. त्याचं पुस्तक थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण त्याचा एक व्हिडिओ आहे टेड टॉकचा. त्याचं नावही कॉम्प्लिकेटेडच आहे म्हणा. मिहाई चिक्सेन मिहाई असं त्याचं नाव आहे. पण टेड टॉक फ्लो असं केलं तरी आपल्याला ते मिळेल. पण ओके. तो जो स्पीच आहे त्याच्यात तो असं म्हणतो की कशा पद्धतीने तुम्ही एक अत्युच्च पॉइंटला जाऊन काम करू शकता आणि कसं ते आयुष्यभर तुमचं काम तुमचा आनंदाचा सोर्स बनू शकतो. खूप ब्युटिफुल आहे. वाव, व्हेरी नीडेड ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम. एक्झॅक्टली. मी आता लगेच लावीन असं वाटतंय मला. बट या, सो आदिती, वन लास्ट थिंग बिफोर वी एंड दिस एपिसोड. एक मराठी शब्द जो तू आम्हाला देशील. मी गेले काही दिवस एक शब्द सातत्याने विचार करते त्यावर आणि मला सगळे खूप चिडवतात. द वर्ड हा. इज अनुकंपा. ओ, व्हॉट डज हॅव दॅट यू मीन? हर्ड इट इट? साऊंड्स लाईक अनुकंपा. अर्थक्वेक. या, अनुकंपा इज इज देवाची कृपा इन अरे संस्कृत रे. अँड मराठी ऑल्सो. इट साउंड एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ दॅट, पण त्याचा अर्थ खरोखर भूकंपाची बहीण गॉड्स वाटते ग्रेस वगैरे. अनुकंपा. म्हणजे भूकंप आला की फक्त अनुकंप हा एकमेव मार्ग आहे असं स्वतःला सांगत हो. राहायचं सातत्याने. बट आय एम लाईक ट्रिपिंग ओव्हर दॅट वर्ड आणि एव्हरीबडी इज टीजिंग. माझ्या आजूबाजूची लोक अनुचंपा, अनुकंपा असं वगैरे चिडवणं चालू आहे. पण येस, दॅट्स द वर्ड. वाव. सो देवाच्या अनुकंपेने आपण कसा हा आजचा एपिसोड संपवलाय हो आपल्यालाच माहिती. एक्झॅक्टली. पॅचवर्क करून. अनुकंपा ब्रो. या, एक सेकंड. देवाची अनुकंपा असेल तर हे सेव्हही होईल, कारण मागच्या वेळी काही गोष्टी सेव्ह झाला. ये. सो देवाची अनुकंपा ये. आपल्यावरती आहे आणि आय थिंक की हा जो कठीण वेळ आहे, कठीण काळ आहे आपल्या आजूबाजूला, तो पटपट सरेल असं आपण देवबाप्पाला सांगूया की प्लीज आम्हाला ह्याच्यातनं पटपट बुद्धी दे आणि बाहेर काढे ह्याच्यातनं. हो, ट्रू सो ट्रू. या. आणि अजून एक दुसरा मुद्दा हाही आहे की असं कुठलाही धडा जो आपल्याला शिकण्याची गरज आहे तो मला असं वाटतं की राहून जायला नाही पाहिजे. म्हणजे ना, मी इन इंग्लिश मी खूपच चुकीचं बहुतेक ट्रान्सलेशन केलं या वाक्याचं, पण यू से आय डोंट वॉन्ट टू लिव्ह एनी स्टोन अनटर्न. सो मेक शुअर राईट. की या प्रोसेसमध्ये जर काही शिकायचं असेल, काही राहून गेलं असेल, कुठे मनात काही जुन्या गोष्टी आहेत, तर त्या सगळं रिसेट करायचा आपला प्रयत्न असायला पाहिजे. कारण नो पॉइंट मिसिंग दिस ऑपॉर्च्युनिटी. एक्झॅक्टली. वाव वाव. ट्रू. सो अदिती, थँक्यू फॉर अ लवली एपिसोड. आपण मगाशी खूप थँक्यू बोलून झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी जाहीर करते की आजचा हा एपिसोड संपलेला आहे. तर पण घाबरायचं नाही, कारण अदितीचे एपिसोड आठवड्याला 2 असतात. IVMचे अजून 101 एपिसोड्स आहेत, सतत रोज दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तर ते ऐकत राहा आणि आमची वाट बघा, म्हणजे माझी वाट बघा पुढच्या बुधवारसाठी. अदिती येतेच असते शुक्रवारी आणि
बुधवारी आणि शुक्रवारी. ओ तू पण बुधवारीच येतेस की? ऑल राईट देन, मग वाट बघत राहा पुढच्या बुधवारची आणि ह्याच्याबद्दल आम्हाला कॉमेंट्स मध्ये लिहून पाठवा आणि स्टोरी शेअर करा. ओके, बाय बाय. Do you have a night routine? Well, everyone has one. And the to-do list usually looks like this. Brush your teeth, set that alarm, get into your pajamas, and switch off those screens. But here's one more to add to that list. Tune into the Positively Unlimited podcast for a dose of positive action and tips on how to build powerful mindsets. Episodes out every Monday on the IVM Podcast app, ivmpodcast.com, or wherever you tune into podcasts. Are you constantly seeking happiness? Wondering how to make the most of every day? How not to let your inhibitions stop you from achieving your goals? It's now time to get your A-game on. It's time to unlock your true potential. Tune in to the Empowering series with me, Zarina Poonawalla, to feel empowered in all genres of life. From behavioral skills to management skills. From health to relationships. From mental well-being to emotional well-being. And of course, your finances. I've got you covered. With these tips and tricks from me, Zarina, and true life stories from my amazing guests, you're bound to bring your purest to the table. Tune in to the Empowering series with Zarina Poonawalla every Thursday on the IVM Podcast app, website, or wherever you listen to podcasts.